पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री मारुतीराय महाराज की जय. एरवी बाह्य तरी विषय नाही, परी मानसी जरी होईल काही, तरी सांदेत तुझी पाही हा संसार असे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 2. एरवी बाह्य तरी विषय नाही, परी मानसी जरी होईल काय, तरी सांदेत तुझी पाही हा संसार असे. मनुष्य बाहेरून बाहेरून विषयाचा त्याग करतो, परंतु मनामध्ये थोडीशीही जर विषय वासना शिल्लक असेल तर त्याच्या पदरी हा संसार पुन्हा ठेवलेलाच असतो, असा ओवीचा सरळ भावार्थ आहे. ज्ञानोबारायाने 3ऱ्या अध्यायामध्ये गीतेवर भाष्य करताना अर्जुनाने भगवंताला एक प्रश्न विचारला की म्हटले, देवा असता संगू सांडिती संसर्गो करिता न धाती वनवासी ही सेविती जनपदाते. तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानी याची स्थिती भ्रंशे मार्ग सांडोनी अनरसे चालत देखो. देवा असं का होतं म्हटले, असता संगू सांडिती संसर्गो करिता न धाती वनवासी ही सेविती जनपदाते. देव भेटावा म्हणून लोक संघाचा त्याग करतात, संसाराचा त्याग करतात, वनात जातात आणि वनातून पुन्हा संघात येतात, संसारात येतात आणि भरपूर संसार भोगतात. कितीही संसार भोगलं तर त्यांचं पोट भरत नाही. देवा असं का होतं? या प्रश्नाचं उत्तर 3ऱ्या अध्यायात जे भगवंतानं अर्जुनाला दिलंय, त्यापेक्षा 2ऱ्या अध्यायात भगवंतानं या प्रश्नाचं अधिक सुंदर उत्तर दिले. 3ऱ्या अध्यायात दिलेच कामेश क्रोधेश, पण याचं अतिशय सुंदर उत्तर 2ऱ्याच अध्यायात आलेलं आहे. अर्जुन देवाला बोलतोय, भगवान कृष्णाला, की देवा असं का व्हावं? देव भेटा म्हणून लोक संघ त्याग करतात, संसाराचा त्याग करतात, वनात जातात आणि वनातून पुन्हा संसारात येतात आणि भरपूर संसार भोगतात. असं का व्हावं? असता संगू सांडिती संसर्गू करिता न धाती वनवासी ही सेविती जनपदाते. सुरुवातीला अर्जुन बोलते, तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानी याची स्थिती भ्रंशे मार्ग सांडोनी अनरसे चालत देखो. अज्ञानी चुकला तर चालेल म्हणले देवा, परंतु ज्ञानानं का चुकावं? एखाद्या माणसाला जर दळण करायला दिलं आणि मनुष्य आंधळा आहे, आंधळ्याला जर म्हटलं दळण कर, आंधळा चुकेल. कधी खडा फेकेल, कधी ज्वारी फेकेल. आंधळाच आहे, जन्मजात आंधळा आहे आणि त्याला दळण करायला दिलंय. नरबराय बोलले, बिजा आणि भुसा अंधू निवाडून येणे जैसा नावेक देखना ही ते तैसा भरळे कापा. आंधळ्या माणसाला दळण करायला दिलं ज्वारीचं. आंधळा कधी खडे फेकल, कधी ज्वारी फेकल, आंधळाच आहे. पण डोळस माणसाला, धडधाकट डोळे असलेल्या माणसाला जर दळण करायला दिलं तर त्यांनी का चुकावं? दळण करताना त्यांनी खडेच फेकावेत, त्यांनी ज्वारी का फेकावी? ज्वारी राखावी आणि खडे फेकावेत. पण डोळे असलेला मनुष्यही कधी खडे फेकतो तर कधी ज्वारी फेकतो. असं का व्हावं? पेशंट अडाणी आहे, अज्ञानी आहे. पेशंट दारू पिऊन चुकतो, पण डॉक्टर तर ज्ञानी आहे ना. पेशंट अज्ञानी आहे, दारूचे दुष्परिणाम पेशंटला माहित नाही, पण डॉक्टरला माहिती आहेत ना दारूचे दुष्परिणाम शरीरावर काय होतात. अडाणी पेशंट, अज्ञानी पेशंट दारू पिऊन चुकतो, परंतु ज्ञानी डॉक्टरनं दारू पिऊन का चुकावं?
आज समाजामध्ये 75% डॉक्टर दारू पितात. मी डॉक्टरच आहे, माझं पितळ मीच उघडं करतो. मी डॉक्टर भागवत मोठे, नेत्रतज्ञ बीड, आमच्या डॉक्टर मित्रांची माफी मागून बोलतो. व्यसन फॅशन बनत चालली आहे. डॉक्टरला काय माहित नाही का दारूचे दुष्परिणाम? दारू पिल्याने लिव्हर खराब येतं, मज्जातंतू खराब होतात, मेंदू खराब होतो, हाडं खराब होतात, हृदय खराब होतं, डोळे खराब होतात, किडन्या खराब होतात. हे सगळं माहित आहे. तुम्ही पेशंट आहे, तुम्ही अज्ञानी आहे, तुम्ही दारू पिऊन चुकता. पण मी डॉक्टर आहे, मी दारू पिऊन का चुकावं? मी तर ज्ञानी आहे ना, मला वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास आहे ना, मी का चुकावं? देवा अज्ञानी चुकतात. संघ त्यागतो, देव भेटा म्हणून वनात जातो आणि वनातून पुन्हा संघात येतो, संसारात येतो आणि भरपूर संसार भोगतो. देवा असं का व्हावं? तरी देवा आहे ऐसे कैसे, जे ज्ञानी याची स्थिती भ्रंसे, मार्ग सांडवून अनरसे चालत देखो. असं का व्हावं देवा? अर्जुन भगवान कृष्णाला बोलतो. भगवंतानं, मी बोलून गेलो की भगवंतानं 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी याचं उत्तर दिलंय, कामेश क्रोधेश. परंतु याचं उत्तर 2ऱ्या अध्यायात अतिशय सुंदरपणे आलेलं आहे. अर्जुनाचा प्रश्न लक्षात घ्या. संसार त्यागतात माणसं, देव भेटा म्हणून संसार त्यागतात, वनात जातात आणि वनातून पुन्हा संसारात येतात आणि भरपूर संसार भोगतात. किती संसार भोगलात त्यांचं पोट भरत नाही. अज्ञानी चुकतो, ज्ञानाने का चुकाव देवा? असं का होतं? असा अर्जुनाचा प्रश्न आहे भगवान कृष्णाला. याच्यावर भगवान उत्तरतायत 2ऱ्या अध्यायात. भगवान कृष्ण बोलतात ज्ञानोबाराच्या मुखातून, जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंग आपजे संगती आणि संगी प्रगटे मूर्ती अभिलाषाची. ज्ञानोबाराची उई आहे का? जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंग आपजे संगती आणि संगी प्रगटे मूर्ती अभिलाषाची. मनुष्य बाहेरून विषयाचा त्याग करतो, परंतु मनामध्ये यत्किंचितही थोडीशी जरी विषय वासना शिल्लक असेल तर ती विषय वासना जागी होते, तिला विषय भोगावेसे वाटतात आणि ते विषय भोगण्यासाठी मनुष्य वनाचा त्याग करून पुन्हा संसारात येतो आणि भरपूर संसार भोगतो. एवढा संसार भोगतो की त्याचं पोट भरत नाही. आणि ज्ञानोबराच्या बोलतात की एरवी बाह्य तरी विषय नाही, परी मानसी जरी होईल काही तरी सांधे तुझी पाहिजे या संसार वास. म्हणून मनुष्य बाहेरून विषयाचा त्याग केलेला दिसतो. बाहेरून आम्ही पोशाख करतो, गंध लावतो, माळा घालतो, भगवे घालतो, वारकऱ्याचा वेश करतो. एरवी बाह्य तरी विषय नाही, परी मानसी जरी होईल काही. बाहेरून त्याग आहे विषयाचा, पण मनात थोडाही शिल्लक असला तर ती विषय वासना पुन्हा जागी होते, विषय भोगाची आवड निर्माण होते, माणसाला पुन्हा संसारात खेचून आणते आणि मनुष्य भरपूर संसार भोगतो आणि स्वतःचं पतन करून घेतो. हृदयी विषय स्मरती तरी निसंग आपजे संगती संगी प्रगटे मूर्ती अभिलाषाची. एकदा एक मनुष्य देव भेटा म्हणून घराचा त्याग केला आणि वनात गेला. जाताना त्याच्यासोबत फक्त 2 लंगोट्या होत्या, एक अंगावर आणि एक सोबत. बायका मुलांचा त्याग केलाय, घराचा त्याग केलाय आणि वनात गेलाय. अंगावर एक लंगोटी आणि सोबत एक लंगोटी. वनात गेला, एक कोपी केली आणि कोपीमध्ये राहू लागला. बाजूच्या गावात भिक्षा मागावी आणि पुन्हा वनात जाऊन भगवंताची साधना करावी, नामस्मरण करावं, हा क्रम त्याचा चालू झाला. 4-8 दिवस लोटले. एके दिवशी संध्याकाळी झोपीमध्ये उंदरानं त्याची जी वरची लंगोटी होती शिल्लक, एक अंगावर आणि एक शिल्लक वर, ती वर शिल्लक असलेली लंगोटी उंदरानं करांडली, उरताडली. सकाळी झोपेतून उठला तर पाहतो तर उंदराने लंगोटी करांडली. घाबरला. अरे 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 म्हणले, लंगोटी तर करांडली.
आता काय करायचं? एक करंडली, ती आता बदलेन, ही उद्या काढून ठेवली अंगावरची, उद्या उंदीर ती करंडेल, अडचण येईल. काय घालावं म्हणले, आता या उंदराचा बंदोबस्त केला पाहिजे. दुसऱ्या दिवशी गावात भिक्षेला गेला आणि भिक्षेमध्ये जिथून भिक्षा मागितली त्या घरातून त्या मालकाकडून एक मांजर आणली. मांजर कुपीमध्ये बांधली. मांजर म्याव 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 करायला लागली. मांजरीच्या आवाजाने उंदीर पळून गेले. खुश झाला. आता म्हणले आपली लंगोटी वाचली. एक करांडू द्या म्हणले, दुसरी लंगोटी वाचली. खुश झाला. पण मांजराचं म्याव म्याव करणं काही थांबाना. मांजर सारखंच बोंबलायचं, म्याव 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 म्याव. उंदर गेले तरी याचं म्याव म्याव चालूच. त्या माणसाला काही झोप येईना. दिवसा म्याव आणि रात्री म्याव. ती मांजरच. त्याच्या लक्षात आलं की साला उंदरे पळून गेले, पण या मांजराचं म्याव म्याव का थांबत नाही? म्हणले मांजराचं म्याव म्याव दूध पाजलं तरच थांबेल. मांजराला दूध प्रिय असते. लबाड जात असते मांजराची. इमानदार कुत्रा दारात असतो आणि लबाड मांजर घरात असते. कुत्र्याला 8 दिवस भाकर टाकू नका. दारात बसेल, प्राण त्यागेल, पण घरात घुसून मालकिनीच्या टोपल्यात तोंड घालणार नाही. जीव देईल पण मालकाच्या दारात बसून जीव देईल, पण घरात शिरून टोपल्यात तोंड घालणार नाही. कुत्र्याची जात इमानदार असते, पण मांजर लबाड असते. मालकीन इकडे तिकडे गेली की दुधाच्या पातेल्यात तोंड घातलंच. कशातही तोंड घाली. लबाड जात घरात आणि इमानदार कुत्र बाहेर. मांजरीला दूध प्रिय आहे. दुसऱ्या दिवशी भिक्षेला गेला. एका श्रीमंताच्या दारात भिक्षा मागू लागला. भिक्षा तर आली, पण म्हणले मालक असं असं आहे, मला एक गाय पाहिजे. दानशूर होता. त्या माणसानं गाय दिली. गाय घेऊन वनात गेला. आता वनात गाय घेऊन गेला तर शास्त्र नियम असा आहे की गाईचं दूध पुरुषानं काढू नये, दोष लागतो. गोकुळात गाईचं दूध गवळणी काढायचं, कारण गाय ही गोमाता आहे. गाय ही आई आहे, गोमाता आहे. गाईच्या सडाला पुरुषानं हात लावला तर दोष लागतो, कारण गाय ही आई आहे. गाईचं दूध स्त्रियांनीच काढावं, बायकांनीच काढावं. गोकुळात गाईचं दूध बायका काढायचे. आता अडचण आली. हा गडी माणूस आता दूध काढायचं नाही, मग काय करायचं? दूध काढील कोण? पुन्हा दुसऱ्या दिवशी भिक्षेला गेला. मोठ्या घरी भीक मागितली, भीक मिळाली. पण म्हणले मालक अजून एक भीक पाहिजे. म्हणले काय? म्हणले असं असं झालंय, उंदराने लंगोटी करंडली आहे, मांजर नेली, पण ती म्याव म्याव करते. तिला दूध पाजायसाठी गाय बी दिली तुम्ही काल, पण तिचं दूध बाईनी काढावं लागतं. आता मी काय करू? म्हणले मला बाई पाहिजे दूध काढायला. अरे म्हणले काय अवघड आहे? म्हणले ती एक अनाथ मुलगी गावात अशीच फिरती, बोंबलत काही काम नाही तिला. अनाथ मुलगी उचल म्हणले, घेऊन जा. दिली एक अनाथ मुलगी बाई त्याला. बाई घेऊन अनाथ गेला, वनात गेला. बाईने धार काढली, मांजराला पाजलं. मांजराचं म्याव म्याव बंद झालं. मांजर स्थिरावली. मांजराची गरज भागली. 4-8 दिवस गेले. बाई रोज गाईचं दूध काढायची, मांजराला पाजायची. मांजर दूध प्यायचं, मांजर शांत राहायचं, त्याचा म्याव म्याव बंद झाला. महाराज भिक्षा मागायचे, भगवंताचं नामचिंतन करायचे. 4-8 दिवस लोटले. बाई एक दिवशी हळूच म्हणते, महाराज. म्हणले काय? मांजराची गरज भागली हो दुधाची, पण माझ्या गरजेचं काय? म्हणले तुला कशाची गरज आहे? म्हणले नवऱ्याची. म्हणले नवऱ्याची? म्हणले आता नवरा कुठून आणू? म्हणले महाराज बाकी तुम्हीच नवरा. म्हणले जमणार नाही, मी महाराज आहे. मी महाराज आहे म्हणले, जमणार नाही, मी कसा नवरा हो? ती म्हणली माझंही जमणार नाही, मी चालले. म्हणले जाऊ नको, थांब, प्रश्न लंगोटीचा आहे, जाऊ नको, थांब. तू गेलीस तर धार काढायची राहील, दूध मिळणार नाही, मांजर निघून जाईल, उंदीर येतील, राहिलेली लंगोटी करंडल्या जाईल. बाई जाऊ नको, लग्न करतो. लग्न केलं. डोंगराला पाळणा हलू लागला. संसार थाटला. कशामुळे झालं? एका लंगोटीच्या आसक्तीमुळं आणि अंतकरणात शिल्लक असलेल्या विषय वाचण्यामुळे. म्हणून ज्ञानोबांनी बजावलं की एरवी बाह्य तरी विषय नाही, परी मानसी जरी होईल काही, तरी संदेत तुची पाही हा संसार वास. बाहेरून आम्ही विषयाचा त्याग करतो, पण अंतकरणात यत्किंचितही विषय वाचना शिल्लक असेल तर विषय भोगावेसे वाटतात.
पुन्हा संसारात यावं वाटतं आणि वनातून मनुष्य पुन्हा जनात येतो, संसारात येतो, विषय भोगतो आणि स्वतःचं पतन करून घेतो. 2000च्या नोटेत जसे 2000 रुपये ठासून भरलेले असतात, एकच कागदाचा तुकडा 2000च्या नोटेत जसे 2000 रुपये ठासून भरले असतात, तशी अंतःकरणामध्ये मनामध्ये विषय वासना आणि आसक्ती ठासून भरलेली असते. लंगोटीतही टिचभर लंगोटीतही पूर्ण संसार भरून राहिला. तुम्ही जनात राहा की वनात राहा, आसक्ती पिच्छा सोडत नाही. नडबरा बोलले, घरी कुटुंबपणे सरे, वनी वन्य होऊन अवतरे, नागव्याही शरीरे जो लागलाय, नागव्याही शरीरे जो लागलाय. संसार नागवे होऊन जे फिरतायत त्यांच्या मागे लागलाय. म्हणजे घरात आरामचं तर लागलायच, घरी घरपण सरे, वनी वन्य होऊन अवतरे, नागव्याही शरीरे जो लागलाय. बरोबर आहे. वनात जी नागवे होऊन फिरतात, देव भेटावा संसाराचा त्याग करून, त्यांच्याही मागे संसार लागलाय. टिचभर लंगोटीमध्ये पूर्ण संसार भरला. गरीब बायकापोरामध्ये बायकापोराची आसक्ती, संसाराची आसक्ती, धनाची आसक्ती, देवदेव घडत नाही. मनुष्य जंगलात जातो, संन्यास घेतो, तिथे वन्य प्राण्याची आणि झाडाची आसक्ती जडते. नागवे शरीरा जो लागलाय, नागवे होऊन फिरतात त्यांनाही आसक्ती सोडत नाही. जे निसंग होऊन फिरतात त्यांनाही बांधले. ज्ञानोबराय बोलले, शिष्य शाखादी विलासे, मठादी मुद्रेचे निमिसे, घातली आहेत फासे निसंगा जने. निसंग होऊन फिरतात त्यांनाही फासे घातलेत म्हणले बसू मारण्यासारखे. कोणी? हे माझे शिष्य, हे माझं संस्थान, हा माझा मठ, मी इथला महंत, मी इथला मठाधिपती. ज्ञानोबराय बोलतायत, मी नाही. शिष्य शाखादी विलासे, मठादी मुद्रेचे निमिसे, घातली आहेत फासे निसंगा जने. निसंग होऊन फिरतात देव बेटा म्हणून, पण त्यांनाही फासे घातलेत, बांधले म्हणले. कुणी? मठादी मुद्रेचे निमिसे, हा माझा मठ, हे माझे शिष्य, या माझ्या शाखा, या माझ्या संस्था, मी इथला महाराज, मी इथला महंत वगैरे वगैरे, त्यांनाही फासे घातलेत म्हणले. आसक्ती पिच्छा सोडत नाही. जनात राहा की वनात राहा. आणि म्हणून तुकोबराय बोलले की वासना हे समूळ खणून काढावी, तरीच गोसावी व्हावे त्याने. वासना, विषय वासना ही समूळ खणून काढावी. एखादं झाड जर खोडातून तोडलं आणि एखादा पावसाळा झाला की त्या झाडाला आगाऱ्या फुटतात, खोडातून तोडलं तर. पण खोडातून तोडले आणि त्याच्या बाजूला खोदले आणि मुळ्याही उकडून काढल्या, मुळासहित झाड तोडले, आता ते झाड फुटेल का? मुळासहित तोडले. तुकोबराय बोलले, वासना ही समूळ खणून, झाड जसं समूळ खणून काढावं तर ते पुन्हा फुटत नाही, अन्यथा फुटतं, मुळ्या जर शिल्लक असतील तर. तशी वासना ही समूळ खणून काढावी, तरीच गोसावी व्हावे त्याने. गोसावी म्हणजे पीठ मागणारा नाही. गोसावी शब्दाचा फार मोठा अर्थ आहे. गोसावी म्हणजे गोस्वामी, आणि गोस्वामी म्हणजे तो की ज्याने इंद्रिय जिंकली आहेत, त्याला म्हणतात गोस्वामी. गोस्वामी म्हणजे संत किंवा भगवंत. वासना ही समूळ खणून काढावी, तरीच गोसावी व्हावे त्याने. झाड मुळासहित तोडून टाकावं तर ते डबल फुटत नाही. वासना ही मुळासहित अंतःकरणातून काढून फेकून द्यावी उपडून, दुसऱ्यांदा ती पनपत नाही. आणि म्हणून बाह्य शोधाला फारशी किंमत नाही. ज्ञानोबा इशारा करतात, एरवी बाह्य तरी विषय नाही नसू द्या म्हणून, पण मानसी जरी होईल काही तरी सांधे तुझी पाही या संसारवस. बाहेरून तुम्ही किती नाटकं करा त्यागाचे, किती आभूषण करा, किती नटा, बाहेरून त्याग केलेला दिसतो, पण अंतःकरणात नगभरही वासना शिल्लक असेल तर ती तुम्हाला पुन्हा संसारात खेचून आणतेच आणि जन्ममानाच्या फेऱ्यात बांधते. म्हणून मी आणि माझं विसरणं केवळ वेशभूषा आणि बाह्य आभूषण म्हणजे संन्यास नव्हे. भगवे तरी श्वान सहजतो वेश त्याचा. तुकोबराय बोलले, कुत्रही भगव आहे, त्याचा रंग जन्मताच भगवा आहे म्हणून तो संन्यासी नसतो म्हणले. भगवे तरी श्वान सहजतो वेश त्याचा. तुकोबराय. मग कोण संन्यासी आहे? ज्ञानोबराय बोलतात, आणि मी माझी ऐशी आठवण विसरले जायाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. कोण संन्यासी आहे, कोण संत आहे, कोण देव आहे? आणि मी माझे ऐशी आठवण.
विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मी देह आणि देह संबंधीने माझं याचा विसर पडणं म्हणजे खरा संन्यास, खरा गोसावी, खरा गोस्वामी, खरा संत, खरा भगवान. मी देह आहे, मी या व्यासपीठावर बसलोय, मी डॉक्टर भागवत मोठे, जोपर्यंत ही माझ्या मनात भावना आहे तोपर्यंत मी अज्ञानात बद्ध आहे. मी देह आणि देह संबंधीने माझा बाजूला असलेला पसारा, धन दौलत, पैसा, अदला, शेतीबाडी, बायका, मुलं, मी आणि माझं जोपर्यंत अंतकरणात जागा आहे याला अज्ञान म्हणतात. आणि मी देह नसून आत्मा आहे आणि आत्म्याच्या रूपाने मीच विश्व आपलं आहे अशा बोधावर आरूढ होणं याला आत्मज्ञान होणं म्हणतात. जे आत्मज्ञान भोगतो ना पण नेहमी, मी देह नसून मी आत्मा आहे आणि आत्मा विश्वव्यापी आहे, म्हणजे नराचा नारायण होणे, मनुष्यरूपातून आत्मा बनणे. मी आत्मा आहे आणि आत्मरूपाने मी विश्वव्यापलं आहे, या अवस्थेला आत्मज्ञान होणे असं म्हणतात. किंबहुना चराचर आपणची झालं. मी आत्मा आहे आणि आत्मरूपाने मी विश्वव्यापलं आहे, अर्थात जगातली प्रत्येक दगड, धोंडा, माती, प्रत्येक वस्तू मी आहे. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो आणि भक्ता माझी रावो आणि ज्ञानी आहे तुझी. हे समस्त ही श्री वासुदेव. पुन्हा जगत वासुदेव कृष्ण आहे आणि तो वासुदेव कृष्ण मी आहे आणि कृष्ण रूपानं मीच विश्वात नटलोय, आत्मरूपानं मी विश्वात नटलोय, अशी भावना मनात येणे किंवा बुद्धीचा निश्चय होणे म्हणजे आत्मज्ञान. आणि म्हणून संन्यासाची व्याख्या करताना नरोबाने स्पष्ट सांगितले, मी माझे ऐशी आठवणे विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. तुम्ही मी आणि माझं जर विसरले, मोठं अवघड आहे विसरणं, पण मी आणि माझं जर विसरले तर नरबरा पुढच्याच वेळी बोलतात की ग्रहाधिक आगवे काही न लगे त्याच्यावे, जे झाले स्वभावे निसंग म्हणून. अग्नी विझवणी जाये ते राखुंडी होय, मग ते कापूसातो गिवसी ये जियापरी. नरोबर आहे. अग्नी विजली, तिची राख झालीये, आता ही राख कापसात गुंडाळली तर कापसाला काय धोका आहे का? निखारा आहे तोपर्यंत कापसात गुंडाळ तर कापूस पेटेल, पण निखारा विजलाय, त्याची राख झालीये, चक्क राख झालीये आणि राख कापसात गुंडाळले, कापूस लवकर पेटतो म्हणून कापसात गुंडाळीये, कापूस पेटेल का? अग्नी विजलाय, राख झालीये, आता कापसाला भीती नाही. देखे अग्नी विझोनी जाय ते केवळ राखोंडी होय, मग ते कापूसाते घेऊन सिंहजी आपण. तसे ग्रहाधिक आगवे काही न लगे त्याच्यावे, जे झाले स्वभावे निसंग म्हणून. तुम्हाला परमार्थ करताना घरदार सोडायची गरज नाहीये. बरोबर म्हणतात ग्रहाधिक आगवे न लगे त्याच्यावे, घरदार सोडायची गरज नाहीये. घरात राहूनच तुम्ही देवाची प्राप्ती करू शकता. जसं अग्नी विजली, तिची राख झालीये, आता ही राख कापसात जरी गुंडाळून ठेवली तर त्या कापसाला धोका नाहीये. तसं तुमच्या अंतकरणातलं मी आणि माझं ही भावना जर निघून गेली तर तुम्ही घरात राहूनही संन्यासीच असता, तुम्हालाही कुठला प्रपंचाचा धोका नसतो. फक्त मी आणि माझं विसरायचंय, आणि मी आणि माझं विसरायचं म्हणजे वासनाही समूळ करून काढावी, अंतकरणातले विषय संपूर्णतः जाळून टाकणे. बाहेरून विषय त्यागले त्याला किंमत नाही. अंतकरणात थोडाही विषय वासना शिल्लक असेल तर पुन्हा संसार मानगुटीवर येऊन बसतो आणि जन्ममरणाच्या फेऱ्यात माणसाला अडकावं लागतं. जंगलामध्ये थोडी जरी ठिणगी पडली तर पूर्ण जंगल पेटतं आणि त्याचा नाश होतो. किंवा नगभर जरी विष पोटात गेलं तर माणसाच्या जीविताचा नाश होतो. तर तशी थोडीही जरी विषय वासना पाठीमागे शिल्लक असेल तरी तुमच्या परमार्थाचा नाश होतो आणि तुम्ही संसारात अडकता. विषयाचे ध्यान विपाये वाहे मन, तरी ये सनी पतन गिवन सीत पावे. ज्ञानोबा बोलतात विषयाची शंका मनी वस्ती देखा, तरी घातू करी असे का विवेक जाता. ज्ञानोबाच्या ओळ्याकडे लक्ष द्या. विषयाची शंका मनी वस्ती देखा, तरी घातू करी असे का विवेक जाता. विषयाचे ध्यान विपाय आहे मन, तरी एसनी पतन गिवनसीत पावे. विषय भोगाची थोडीही वासना जर मनात शिल्लक असेल तर माणसाचा विवेक नाहीसा होतो
आणि माणसाच्या हातून पुन्हा डबल विषय भोगले जातात आणि विषय भोगणाऱ्या माणसाचं पतनच होतं. तरी हे सनी पतन गिवंसित पावे. पतन होणे म्हणजे मनुष्य नरकाला जाणे. विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तरी हे सनी पतन गिवंसित पावे. जसं थोडंही विष पोटात गेलं तर जीवाचा नाश होतो, तसं थोडंही विष पोटात गेलं तर जीविताचा नाश होतो, तसं थोडीही यत्किंचित विषय वासना जर मनात शिल्लक असेल तर माणसाचा विवेक नाहीसा होतो आणि असं अविवेकी मनुष्य विषय भोगतो आणि विषय भोगणाऱ्या सगळ्या माणसाचं पतन होतं. तो नरकाला जातो, पुन्हा संसार काढतो. म्हणून ज्ञानोबा बजावतात की एरवी बाह्य तरी विषय नाही, परी मानसी जरी होईल काही, तरी सांधेत तुझी पाही या संसार असेल. बाहेरून आम्ही शारीरिक दृष्ट्या विषयाचा त्याग केलेला दिसतो, पण मनात थोडीही विषय वासना शिल्लक असेल तर पुन्हा विषय भोगाविषयी वाटतात. विषयाची अभिलाषा मनात उभी राहते, मनुष्य संसारात येतो, पुन्हा विषय भोगतो आणि विषय भोगणाऱ्या प्रत्येक माणसाचं पतन होतं, अर्थात तो नरकालाच जातो असं ज्ञानोबा म्हणतात. विषयाचे ध्यान विपाय आहे मन, तरी हे सनी पतन गिवंसित पावे. विषय हा शब्द पुढे आला की बहुतांशी आपल्या डोळ्यापुढे स्त्री पुरुषाच्या लैंगिक भावना येतात. विषय 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 शास्त्रामध्ये विषय शब्द जर आला तर आमच्या डोळ्यापुढे एक गोष्ट प्रामुख्याने येते की विषय भोग म्हणजे स्त्री पुरुषांच्या लैंगिक भावना. विषय भोग म्हणजे स्त्री पुरुषाच्या लैंगिक भावना हे तर आहेच, पण केवळ स्त्री पुरुषाच्या लैंगिक भावना म्हणजेच विषय भोग असं नाहीये. एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि या प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा एक स्वतंत्र विषय आहे. याला विषय भोग म्हणतात. विषय भोग म्हणजे केवळ स्त्री पुरुषाच्या लैंगिक भावना नव्हे, तो त्वचेच्या स्पर्शात मोडतो. स्त्री पुरुषाच्या लैंगिक भावना हा जो विषय आहे तो त्वचेच्या स्पर्शात मोडतो. विषय शास्त्रात जो विषय शब्द येतो त्या विषयाचा अर्थ काय? आता मी बऱ्याच वेळापासून बोलतोय विषयाचा त्याग. हे विषय त्याग म्हणजे काय आणि विषय म्हणजे काय? 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा एक स्वतंत्र विषय आहे. डोळा, नाक, कान, जीभ आणि त्वचा हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला एक स्वतंत्र विषय आहे. डोळा, रूप डोळ्याचा विषय. नरवरा बोलले भ्यासूर आणि सुरेख रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. ज्ञानोबा रूप 2 प्रकारचं, भ्यासूर आणि सुरेख रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. डोळ्याचा विषय रूप 2 प्रकारचं, भ्यासूर आणि सुरेख, अर्थात चांगलं आणि वाईट. डोळ्याचा विषय रूप. कानाचा विषय शब्द आहे. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, ते तर द्वेष उपजती श्रवणाद्वारे. कानाचा विषय शब्द आहे. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि दुसरा निंदापर. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, ते तर द्वेष उपजती श्रवणाद्वारे. शब्द कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. नाकाचा विषय गंध आहे. सुगंधू आणि दुर्गंधू परिमणाचा भेदू, घ्राणाशी विषादू तोषू देतात. नाकाचा विषय गंध आहे. गंध 2 प्रकारचा, एक सुगंध आणि दुर्गंध. स्पर्श त्वचेचा विषय. मृदू आणि कठीण स्पर्शाचे 2 गुण, जे वपूचे निसंगे कारण संतोष घेतात. ज्ञानोबा बोलतो स्पर्श त्वचेचा विषय. स्पर्श 2 प्रकारचे, मृदू आणि कठीण. प्रेमानं हात फिरवलं मृदू स्पर्श.
जोरात चापट मारली, कठीण स्पर्श. मृदू आणि कठीण स्पर्शाचे दोन गुण जे वपूचे संगे कारण संतोष घेतात. वपू म्हणजे त्वचा. आता राहिली जीभ. जिभेचा विषय रस अर्थात चव. तैसाची द्विविध रसो जो उपजवी प्रीतीत असो म्हणून हा अपभ्रंशो विषय सांगू. नरवरा रस हे 6 प्रकारचे. कटबमल लवण, खारट, तुरट, आंबट, तिखट 6 आहेत, पण प्रामुख्याने 2 घ्या, गोड आणि कडू. रस 2 प्रकारचा, एक गोड आणि एक कडू. याला म्हणतात विषय भोग किंवा विषय वासना. विषय 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 म्हणलं की परमार्थामध्ये एक गोष्ट आमच्या डोक्यापुढे येते की स्त्री पुरुषाच्या लैंगिक भावना, आम्ही इथंच अडकतो. स्त्री पुरुषाची लैंगिक भावना म्हणजेच विषय नाही, तो फडतोच विषय. तो आहेच विषय, पण तो त्वचेच्या स्पर्शात मोडतो. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रियाचे स्वतंत्र 5 विषय. डोळ्याचं रूप, कानाचा शब्द, नाकाचा गंध, जिभेचा रस म्हणजे चव आणि त्वचेचा स्पर्श. उदाहरण म्हणून कानाचा विषय सांगतो आणि पुढे चालतो. प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा विषय सांगत बसलं तर वेळ पुरणार नाही. एक उदाहरण सांगतो चुटका आणि पुढे चालतो. शब्द हा कानाचा विषय. मनुष्य विषय कसा भोगतो आणि संसार बंधनात कसा अडकतो. कान हा ज्ञानेंद्रिय आहे आणि शब्द हा कानाचा विषय. जनाबाई बोलले, देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती ते तर द्वेष उपजती श्रवणाद्वारे. शब्द हा कानाचा विषय आणि शब्द हे 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. दरबाराची होई बघा, देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती ते तर द्वेष उपजती श्रवणाद्वारे. शब्द कानाचा विषय, शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय आणि निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. विषय भोग संसारात कसे बांधतात यावर मी बोलतोय. बारकाने लक्ष द्या की विषय ज्ञानेंद्रियाचे 5 विषय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विषय. मी कानाचा विषय बोलतोय. आणि हे विषय भोगल्यावर मनुष्य संसारात कसा बांधला जातो आपलं यावर चिंतन चाललंय. शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय आणि निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. आता बघा, स्तुती ही माणसाला प्रिय असते. स्तुती ऐकण्यासाठी मेलेला माणूस सुद्धा उठून बसेल, इतकी माणसाला स्तुती प्रिय आहे. तुम्हाला तुमचा कोणाकडून मतलब साधून घ्यायचा असेल त्याची स्तुती करा, तुमचं काम साधलं. मी डोळ्याचा डॉक्टर आहे. डॉक्टर भागवत मोठे नेत्रतज्ञ बीड. माझा डोळ्याचा दवाखाना आहे बीडला. तुम्हाला वाटलं की डॉक्टर मोठेला गंडवायचं आहे, त्याच्याकडून आपल्याला डोळे फुकट तपासायचे, फुकट, तर तुम्ही एकच करायचं. प्रवचन संपलं की माझ्या पुढे यायचं. काय मोठे साहेब काय बोलले राहतो तुम्ही, बाबा 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 बाबा, असे ज्ञानेश्वर कुणाला सांगताच येत नाही. एवढंच करा तुम्ही. मी आयुष्यभर तुमचे डोळे फुकट तपासले. का? स्तुती माणसाला प्रिय आहे. प्रवचनाच्या मैफिलमध्ये बसलेले माणसं काही फुलाच्या माळा घालणारे असतात, काही खेटराच्या माळा घालणारे असतात. 4 लोक स्तुती करतील, 4 उपटसुळ असतात, उठतील आणि मग ते डॉक्टर साहेब काय राव, ज्याचा धंदा त्यानेच करावा, याय न जाय ना टिंब टिंब, काय बोर करायला लागले हो, तुम्हाला प्रवचनच करता येत नाही, तुमचं प्रवचन काही धड झालं नाही, असा एखादा उपटसुळ म्हणू शकतो. काही फुलाच्या माळा घालतात, काही खेटराच्या माळा घालतात. एखादं उठलं आणि मला म्हटलं की तुमचं प्रवचन काही धड झालं नाही, आम्हाला काय आवडलं नाही, तर ज्यांनी माझी निंदा केली तात्काळ मला त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होईल. हे राग द्वेष कसे संसारात बांधतात बघा. ज्यांनी माझी स्तुती केली मला त्याच्याबद्दल राग निर्माण होतो. राग म्हणजे क्रोध किंवा मारामारीचा राग नाही. शास्त्रात राग या शब्दाचा अर्थ होतो प्रीती किंवा प्रेम. राग द्वेष.
प्रवचन संपलं, तुम्ही माझ्याकडे आले, मला घराडा घातला, डॉक्टर साहेब, मोठे साहेब फार छान बोलले, फार छान बोलले, माझी स्तुती केली. मला तात्काळ तुमच्याबद्दल राग अर्थात प्रेम निर्माण होईल, प्रीती निर्माण होईल. मी कानाचा विषय बघालोय. शब्द हा कानाचा विषय. शब्द दोन प्रकारचे, एक स्तुतीपर, निंदापर. तुम्ही माझी स्तुती केली आहे, प्रवचन फार छान झालं, फार छान झालं, स्तुती केली आहे, तात्काळ मला तुमच्याबद्दल राग अर्थात प्रेम निर्माण होईल. मी तुमच्या खांद्यावर हात टाकेल. मामा नाव काय आपलं? अमका. कुठले राहणार? इथलेच, हिवरापाडीचेच. बर बर बर. काय करतात पोरं सोरं? अमका डमका शिकतात, शेती बिती. किती कापूस? 5-4 एकर. बरं चाललंय का? बरं चाललंय. मी प्रसंगी त्याला हॉटेलमध्ये नेईल, कब्बर चहा पाजेल, बिडला ये बाबा माझा दवाखान्यात, तुझे डोळे फुकट तपासील. कुठपर्यंत गेलं? समोरच्या माणसाने माझी स्तुती केली, स्तुतीतून मला त्याच्याबद्दल राग अर्थात प्रेम निर्माण झालं, प्रेमातून मी त्याच्याबद्दल बरोबर सद्वर्तन केलं, सद्वर्तनातून पुण्यजन्माला आलो, पुण्यजन्माला आलो. आता एखादा उठला आणि डॉक्टर साहेब तुम्हाला काही येत नाही म्हटलं, माझी त्यांनी निंदा केली, तुम्ही पुढच्या वर्षी आमच्या गावाला प्रवचनाला येऊच नका म्हणले, तुम्हाला काही येत नाही म्हणले, आम्ही बोलवणार नाही तुम्हाला, अशी माझी निंदा केली, अशी माझी निंदा केली. निंदा करणाऱ्याबद्दल तात्काळ माझ्या मनात द्वेष निर्माण होईल, तिरस्कार निर्माण होईल. ज्याने स्तुती केली त्याच्याबद्दल राग, आणि ज्याने निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष. माझी तळपायची आग मस्तकाला जाईल की सगळ्याला आवडलं, तुला एकट्यालाच कसं आवडत नाही. तात्काळ मला द्वेष निर्माण होईल, आणि हा द्वेष क्रोधाला जन्म देईल. क्रोधातून सारासार विचार नाहीसा होईल. सारासार विचार नाहीसा झाला की बुद्धी भ्रष्ट होते, आणि मनुष्य त्या समोरच्या माणसासोबत गैरवर्तन करतो. मी त्याला 2-4 शिव्या घालेल की प्रसंगी एखादा ठोकाई टाकेल, आणि या गैरवर्तनातून पाप जन्माला येते. भगवान बोलले, ध्यायतो विषयान पुसा संगस्तेषु जायते, संगात संजयाते कामा, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. भगवान बोलतात दुसऱ्या अध्यायामध्ये. समोरच्यानं स्तुती केली, स्तुती करणाऱ्याबद्दल तात्काळ तुमच्या मनात राग अर्थात प्रीती निर्माण होते. तुम्ही सद्वर्तन करता, आणि सद्वर्तनातून पुण्य जन्माला येतो. समोरच्याने निंदा केली, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. निंदा केली, तात्काळ निंदा करणाऱ्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून सारासार विचार नाहीसा, त्यातून बुद्धी नष्ट, बुद्धी भ्रष्ट, आणि गैरवर्तन, गैरवर्तनातून पापाचा जन्म. आणि तुमच्या कृतीतून पुण्य आणि पाप जन्माला आलं रे आलं की ते तुम्हाला भोगूनच पार पाडावं लागतं. म्हणून ज्ञानोबा बोलले, अगा कर्मे जे उरावे तेथेही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एक. नगभर जरी पुण्य किंवा पाप तुमच्या जीवनात जर शिल्लक राहिलं तर ते भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म धरावेच लागतात. 184 मध्ये तुम्हाला अडकावंच लागतं. आणि तुम्ही विषय भोगले रे भोगले, हे ज्ञानेंद्रियाचे 5 विषय मी कानाचं उदाहरण सांगितलं. हे विषय भोगले रे भोगले की त्यातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, आणि पुण्यपापातून भोगण्यासाठी संसार बंधन. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात, एरवी बाह्य तरी विषय नाही, तरी मानसी जरी होईल काही, तरी सांडे तुझी पायी हा संसार असेल. बाहेरून तुम्ही विषयाचा त्याग केला असं दिसेल, परंतु मनात थोडीही जरी विषय वासना शिल्लक असेल तर ती विषय वासना तुम्हाला पुन्हा संसारात ओढून आणेल. कारण या विषय वासनेला पुन्हा विषय भोगावेसे वाटतात, विषयाची अभिलाषा मनात निर्माण होते. मनुष्य वनातून संघात येतो आणि पुन्हा विषय भोगतो, आणि विषय भोगले की त्यातून पुण्य आणि पापाची निर्मिती होते, आणि पुण्य पाप भोगूनच पार पाडावं लागतं. मनुष्य पुन्हा पुन्हा संसार काढतो. स्तुतीपर शब्दातून राग, निंदापर शब्दातून द्वेष, रागातून सद्वर्तन, त्यातून पुण्य, द्वेषातून क्रोध, त्यातून गैरवर्तन आणि पाप, आणि पुण्य पाप जन्माला आलं. विषय भोगला की पुण्यपाप, विषय भोगला की रागद्वेष, त्यातून पुण्यपाप जन्माला येणारच, आणि पुण्यपाप जन्माला आलं रे आलं इथे भोगावंच लागतं. हे संचित भोगण्यासाठी पुन्हा हेच प्रारब्ध बनतं, आणि तुम्हाला जन्मावरच्या फेऱ्यात अडकावंच लागतं. आणि म्हणून ज्ञानोबा या ठिकाणी या क्रोधाला गळाची उपमा देतात. त्याला गळ म्हटले ज्ञानोबा रायाने. माऊली म्हणतात की इंद्रिय कामो असे तो लावी सुख दुराशे,
जैसा गळी मिनू अमिसे भुलवीजे का, परी तया माझी गळू आहे, हे जैसे ठव्वे नो हे तो प्राणाते घेऊन जाय जियापरी, तसे अभिलाषेने कीजेल विषयाशी आशा धरीजेल, तरी वरपडा होईजेल क्रोध नळा. काम आणि क्रोध. काम क्रोध या शब्दाचे अर्थ घेताना काम या शब्दाचा अर्थ सरळ सरळ होतो. काम म्हणजे आता मी जे बोलले 5 ज्ञानेंद्रिय, त्या 5 ज्ञानेंद्रियाच्या ज्या इच्छा आहेत विषय भोगाच्या, त्याला काम म्हणतात. विषय म्हणजेच काम. कानाचा विषय स्तुती आणि निंदा भोगला म्हणजे तुम्ही काम भोगला. काम म्हणजे लैंगिक भावना एवढाच अर्थ त्याचा घेऊ नका. काम म्हणजे 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विषय, या विषय भोगाला काम असं म्हणतात. आणि हा काम पापाचा आजोबा आहे. कोणाचा? पापाचा. विषय भोगातून अर्थात कामातून क्रोध आणि क्रोधातून पाप. विषय म्हणजे ज्ञानेंद्रियाचे विषय म्हणजे काम. तर या कामातून क्रोधाचा जन्म होतो. म्हणजे काम हा क्रोधाचा बाप आहे. काम जर जिंकला तर क्रोधच येत नाही. कामाचे नाही ते क्रोधूची कैसान ते कैचे भांडण रे, तुकोबा राय बोलले. कामाचं नाही तिथं क्रोध कसला आला म्हणले. मुळाचे तोडणे होय शाखाद्वेषे. मूळ जर तोडलं तर फांदे आपाप तुटतात. काम जिंकला की क्रोध आपाप जिंकला जातो. कामवैरी झाला ठाणोरी, ते तर सरली वारी क्रोधाची. काम जिंकला की क्रोध आपाप जिंकला जातो. क्रोध म्हणजे रागात येणे, अवैशात येणे. कामाला जिंकण्यासाठी आम्हाला परमार्थ करायचा. हा काम क्रोधाचा बाप आहे आणि क्रोध हा पापाचा बाप आहे. हे समीकरण लक्षात घ्या. कामातूनच क्रोधाचा जन्म आणि क्रोधातून पापाचा जन्म. म्हणजे पर्यायाने काम हा पापाचा आजोबा ठरतो आणि क्रोध हा पापाचा बाप ठरतो. बघा, मी उदाहरण दिलं कानाचं. निंदा केली तुमची, निंदापर शब्द कानावर पडला, तुम्हाला वाईट बोललो कोणी, तात्काळ निंदा करणाऱ्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून बुद्धीचा नाश आणि बुद्धिनाशातून गलिच्छ वर्तन आणि गलिच्छ वशातून पापाचा जन्म. पाप कुठं जन्माला आलं? क्रोधातून. क्रोध कुठून जन्माला आला? विषय भोगातून अर्थात कामातून. कामातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप. म्हणून नावडीचा विषय निंदा कानावर पडली की त्यातून द्वेष आणि क्रोध आणि क्रोधातून पाप. म्हणजे पापाची उत्पत्ती कुठं होते? तर काम आणि क्रोधापासून. म्हणून काम, क्रोध, लोभ हे पापाचे बाप आहेत. आणि जोपर्यंत हे काम, क्रोध तुमच्या अंतःकरणात, हे विषय वासना जागे आहेत, तोपर्यंत तुम्हाला निके अशा परमात्म्याची प्राप्ती होणार नाही, हे देवानं खडसावून सांगितलं. म्हणून जागोजाग गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये भगवंतानं अर्जुनाला एकच गोष्ट बजावली. अर्जुना, विषय हे आगावे, सर्वथा मनोनी सांडावे, मग राग द्वेष स्वभावे नासतील. अर्जुना, तू विषयाचा त्याग कर. कारण जोपर्यंत विषय भोग आहे तोपर्यंत रागद्वेष आहेत, आणि रागद्वेष आहे तोपर्यंत पुण्यपाप आहे, आणि पुण्यपाप आहे तोपर्यंत संसार बंधन आहे. लक्ष 84चा फेरा आहे. म्हणून विषयाचा त्याग कर. या 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विषय त्याग, जे मी मागे बोलून गेलो. आणि जोपर्यंत विषय घेऊन सोबत परमार्थाला निघशील, तर तुकोबारा त्या माणसाला मूर्ख म्हटले. काम, क्रोध, लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख. तुम्हाला एखादा मोठा समुद्र पोहून जायचा आहे. समुद्र पोहून जाणं शक्य नाही स्वतःच्या बाहुबळावर, पण तरी पोहून जायचं आहे, आणि पोटाला मोठा दगड बांधलाय. तुम्ही तराल का बुडाल? बुडालच. नरवरा बोले, पोटी बांधोनी पाषाण, समुद्र बाही अंगवन, का जियावया जेवण काळकुटाचे. भूक लागली, काळकुट विष खाल्ले, भाकरी नाही काळकुट विष खाल्ले, जगाल की मराल. समुद्र पोहायचा आणि पोटाला दगड बांधलाय, तराल की बुडाल? बुडालच. तसं परमार्थ सफल करायचा आहे, पहिल्या तीराला जायचंय, देव गाठायचा आहे, पण विषय संघ घेऊन चाललेत, विषय सोबत घेऊन चाललेत, तराल की बुडाल? बुडाल.
पण हे तिन्ही जीवी जव जागती तववरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. भगवान कृष्ण बोलतायत ज्ञानेश्वरीमध्ये, हे तिन्ही जीवी जव जागती तववरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देव म्हणे. हे जोपर्यंत काम क्रोध लोभ हृदयात जागे आहेत, या विषय वासना, काम क्रोध लोभ म्हणजेच विषय, काम म्हणजेच विषय, हे जोपर्यंत अंतकरणात उभे जागेत, तोपर्यंत तुम्हाला निके अशा परमात्म्याची प्राप्ती झाली हे ऐकायला माझे कान तयार नाहीत, असं देव बोलतात गीतेमध्ये. हे तिन्ही जीवी जव जागती तबवरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. आणि म्हणून मुख्य आधी विषय त्याग. परमार्थ सफल व्हावं असं वाटतं, परमार्थाला निघालात तर पहिल्यांदा काय करायचं ते विषयाचा त्याग. विषय भोगू नका. 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विषय, हेच विषय, कानाचा विषय सांगितला, हे विषय भोगू नका. विषय भोगले की त्यातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसार बंध. म्हणून तुम्हाला स्तुतीने जर आनंद झाला तर निंदेने नक्कीच दुःख होईल. पण स्तुतीने जर आनंद झाला नाही तर तुम्हाला निंदेने दुःख होणार नाही. हा मुद्दा लक्षात घ्या. संत जीवन आणि मनुष्य जीवन यात काय फरक आहे? आम्ही पुन्हा पुन्हा संसारात का अडकतो? एवढा परमार्थ करू नये. रात्रंदिवस हरिपाठ चाललाय, नामस्मरण चाललंय, सप्ताह चालले, सगळं चाललंय, पण एवढं कोण नाही, आम्ही संसारात अडकतोयच पुन्हा पुन्हा. आणि संत सुटलेत का? संत जीवन आणि मनुष्य जीवन यात फरक काय? संत हे विषय भोगत नाहीत. संत जीवन हे विषयातीत जीवन असते. विषयातीत, विषयाच्या पलीकडचं. नाथ महाराज गोदावरून गंगास्नान करून यावं, आणि वेशीमध्ये एक भाड्यानं पठाण लावला होता. नाथांच्याच भावकीतल्या माणसानं नाथांना त्रास देण्यासाठी. नाथ शांती ब्रह्म आहेत, याला राग येत नाही म्हणले, क्रोध येत नाही नाथाला, याला क्रोध आणायचाच म्हणले. नाथाच्याच भावकीतल्या माणसानं, त्यांच्याच जातीतल्या कुडातल्या माणसानं नाथाला त्रास देण्यासाठी चंग बांधला की नाथाला मी क्रोध आणून दाखवेल. संत जीवन आणि मनुष्य जीवनातला मी फरक मांडतोय. नाथानं गंगास्नान करून यावं आणि पठाणानं तोंडामध्ये पानाचा वेढा घेतलाय, त्या पानाचा थुंका तोंडात गोळा करावा आणि नाथ महाराज गंगास्नान करून विसीत आले की नाथाच्या अंगावर पचकन थुकावं. नाथानं भरशब्दही बोलू नये. नाथानं पुन्हा परत जावं, गंगास्नान करावं, पुन्हा यावं. विसीत आला की पठाणानं दुसरं पान चावलेलंच आहे, थुंका गोळा करावा, नाथांच्या अंगावर थुंकावं. हा प्रकार 108 वेळा घडला. किती वेळा? 108. पठाणाच्या तोंडातला थुका संपला, त्याचं तोंड कोरडं पडत, त्याचा थुका संपला 108 वेळेस थुंकून थुंकून. पण नाथाला क्रोध आला नाही. नाथाने पुन्हा जावं, स्नान करावं, यावं, यांनी पुन्हा थुंका जमा करावं, नाथाच्या अंगावर थुंकावं. नाथाने पुन्हा जावं, स्नान करून यावं, यांनी पुन्हा थुंका जमा करावं आणि नाथाच्या अंगावर थुकावं. नाथाने भरशब्दही बोलू नये. पठाणाचा थुका संपला, थुका. पण नाथ यत्किंचितही आपल्या अवस्थेतून ढळले नाही, भरशब्दही बोलले नाही. शेवटी पठाणानं नाथांचे पाय धरले आणि माफी मागितली. महाराज मला माफ करा म्हणले. का? अत्तर लावल्याने नाथांना आनंद होत नव्हता. अत्तर लावल्याने नाथांना आनंद होत नव्हता, म्हणून थुंकल्याने नाथांना दुःखही होत नव्हतं. हे विषयातीत जीवन असतं, विषयाच्या पुढचं. संतांच्या अंगाला अत्तर लावलं काय आणि कुत्र्यानं चाटलं काय, त्यांना दोन्ही सारखं असतं. तुम्ही अत्तराचा बोळा लावा, आनंद नाही. एखाद्या कुत्र्याने पाय चाटून गेलं, दुःख नाही. विषयातीत जीवन आहे, विषयाच्या पुढचं जीवन आहे. अत्तर लावल्याने आनंद नाही, म्हणून पठाण थुंकल्याने दुःखही नाही. नाथ विषय भोगत नव्हते. तुम्हाला अत्तर लावल्याने जर आनंद झाला तर थुंकल्याने नक्की दुःख होईल.
बंद करा ते. तुम्हाला उदबत्तीच्या वासाने जर आनंद झाला तर पादलेल्या वासाने नक्कीच दुःख होईल. शब्द गचाळे पण अतिशय महत्वाचा, अतिशय महत्वाचा शब्द गचाळे. उदबत्तीच्या वासाने आनंद झाला तर पादलेल्या वासाने नक्कीच दुःख होईल. बघा प्रवचनात पादून. हाच टाइम सापडला का? भाडपाव जरा कमी खाता येत नव्हतं का? अरे डोकं उठलं ना, पादू नको ना, जाना उठून. लाज वाटते का नाही? आलासच कशाला? कचकुबर खाल्लंस, कमी खाता येत नव्हतं का? अरे डोकं उठलं ना. ते बिचार बारीक तोंड करून निघून जात. उदबत्तीच्या वासाने आनंद झाला तर पादलेल्या वासाने दुःख होणारच. सुंदर देखणी मुलगी जर पाहिली ना आनंद झाला तर घाणेरडी बाई पाहिली तर दुःख होणारच. ध्यासूर आणि सुरेख रूपाचे स्वरूप देख, जे उपसवी सुख दुःख नेत्रद्वारे. बरोबर आहे. ध्यासूर म्हणजे घाणेरड आणि सुरेख म्हणजे सुंदर. ध्यासूर आणि सुरेख रूपाचे स्वरूप देख, जे उपसवी सुख दुःख नेत्रद्वारे. ज्ञानोबा बोलतात, ज्ञानोबाचे शब्द. सुंदर देखणी तरुण मुलगी पाहिली आणि जर आनंद वाटला तर काळीजार घाणेरडी बाई पाहिली तर दुःख होईल. कुणी जर प्रेमानं पाठवून हात फिरवला आणि मजा वाटली तर चापट मारल्यावर नक्कीच दुःख होईल. मृदू आणि कठीण स्पर्शाचे दोन गुण, जे वपूचे कारण संतोष खेदा. प्रेमानं पाठवून आईनं हात फिरवला, आनंद जर वाटला तर भांडात कुणी चापट मारली तर नक्कीच दुःख होईल. गुलाबजामुन खाल्ल्यावर जर आनंद वाटला, कडुलिंबाचा पाला प्यायल्यावर नक्की दुःख होईल. गुलाबजामुन खाल्ल्याने आनंद मानू नका, लिंबाचा कडू पाला प्यायल्याने दुःख होणार नाही. प्रेमानं हात फिरवला आनंद मानू नका, चापट मारल्याने दुःख होणार नाही. एखाद्याने मोटरसायकलची धडक दिली तरी दुःख होणार नाही. उलट त्याला तुम्ही उठवाल, बाबा मला खर्चटले पण तुला काही लागलं का रे, तुझी गाडी बिघडली का, उठ बाबा जा. अन्यथा दगड घेऊन मागे लागतो आम्ही, नाना प्रकारच्या शिवाय देतो विषय भोगत असेल तर. सुंदर देखणी मुलगी पाहिल्याने जर आनंद झाला नाही तर घाणेरडी मुलगी पाहिल्याने दुःख होणार नाही. उदबत्तीच्या वासाने आनंद झाला नाही तर पादलेल्या वासाने दुःख होणार नाही. आणि स्तुती केल्याने जर आनंद झाला नाही तर निंदा केल्यानेही दुःख होणार नाही. आणि म्हणून उदबत्तीच्या वासाने किंवा अत्तर लावल्याने आनंद झाला नाही तर पठाण थुंकल्यानं दुःखही होणार नाही. हे नाथांचं जीवन आहे, विषयातीत जीवन आहे. संत विषय भोगत नसतात. हे विषय जया ते नाकळीती, तया सुख दुःख दोन्ही न पवती, आणि गर्भवासू संगती नाही तया. ज्ञानोबा आहे. जो विषय भोगत नाही, विषय म्हणलं की काय डोक्या पडायला पाहिजे. 5 ज्ञानेंद्रिय त्याचे 5 विषय, याला विषय म्हणायचं. स्त्री पुरुषाच्या लैंगिक भावना नाही, तो पडतोच विषय. तो स्पर्शात मोडतो. मी पुन्हा पुन्हा सांगितलं, विषय शब्द माझ्या तोंडातून आला की 5 ज्ञानेंद्रिय त्याचे 5 विषय मी बोलून गेलो. हे विषय जया ते नाकळीती, तया सुख दुःख दोन्ही न पवती, आणि गर्भवासू संगती नाही तया. जो विषय भोगत नाही ज्ञानेंद्रियाचे, त्याला सुखही होत नाही, दुःख होत नाही, आणि त्याचा गर्भवासही संपला, त्याचा जन्ममरणाचा फेरा संपला, तो मुक्त झाला. का? विषय भोगले तर रागद्वेष, रागद्वेष त्यातून पुण्यपाप, आणि पुण्यपापातून संसार बंध. विषयच भोगले नाही तर रागद्वेष नाही, रागद्वेष नाही तर पुण्यपाप नाही, आणि पुण्यपाप नाही तर संसार बंधनही नाही. तुमच्या पदरी खूप पाप असेल तर तुम्ही नरकाला जाल, खूप पुण्य असेल तर स्वर्गाला जाल. पाप पुण्य समान असेल पुन्हा मनुष्य व्हाल, आणि पदरी पापही नाही पुण्य नाही तर तुम्ही मोक्षाला जाल. जीवनात पाप पुण्य साठवून ठेवू नका. पाप तर करायचंच नाही. विषय भोगातून पाप निर्माण होतं. विषय भोगायचे नाही अर्थात पाप करायचं नाही. पुण्यकर्म आवर्जून करायचे, पण त्याचं पुण्य पदरी बांधायचं नाही, ते भगवंताला अर्पण करायचं. कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करायचे, ते पुण्य भगवंताला जातं, आणि जीवन पाप पुण्य रहित होतं. आणि ज्या दिवशी जीवन पाप पुण्य रहित होईल त्या दिवशी सद्गुरू तुम्हाला शोधत येतो आणि मोक्ष मिळवून देतो. जीवन पाप पुण्य रहित होण्याच्या मागे लागणं हाच परमार्थ असतो. जीवनात पापही शिल्लक राहू नये,
पुण्य शिल्लक राहू नये. ते शिल्लक राहिलं त्याची निर्मिती झाली की ते भोगण्यासाठी पुन्हा जन्म धरावा लागतो. आगा कर्मे जेवरावे ते तही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहाय. ज्ञानोबा. आणि म्हणून 108 वेळेस पठाण नाथांच्या अंगावर थुंकलाय, तरी नाथ एक शब्दही बोलत नाही. का? नाथ विषय भोगत नव्हते. नाथांना स्तुती केल्याने आनंद होत नव्हता, म्हणून निंदेने दुःखही होत नव्हतं. नाथांना गुलाबजामुन खाल्ल्याने आनंद होत नव्हता, म्हणून कडुलिंबाचा पाला खाल्ल्याने दुःख होत नव्हतं. नाथांना सुंदर स्त्री पाहिल्याने सुख होत नव्हतं, म्हणून गलिच्छ स्त्री पाहिल्याने दुःख होत नव्हतं. नाथांना उदबत्तीच्या वासाने आनंद होत नव्हता, अत्तरच्या वासाने आनंद होत नव्हता, म्हणून पाजलेल्या वासाने दुःख होत नव्हतं. आणि म्हणून नाथाच्या अंगाला अत्तर घोळसळं काय आणि पठाण थुंकला काय? अत्तरानं नाथाला आनंद नाही, म्हणून पठाण थुंकल्याने दुःखही नाही. हे विषयातीत जीवन आहे, विषयाच्या पुढचं आहे. आणि इथपर्यंत आम्हाला जायचंय, देवाची भेट घेण्यासाठी इथपर्यंत जायचंय. म्हणून जागोजाग बजावले, विषयाचा त्याग करा, विषयाचा त्याग करा. हे विषय जया ते हे विषय आगवे सर्वता म्हणून सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नासते. जर रागद्वेष निमाले तर ब्रह्मीचे साम्राज्य आले, मग तो भोगी सुख आपले आपणच. संसार बंधन काय आहे हे लक्षात घ्या. विषय भोगातून रागद्वेष आणि रागद्वेषातून पुण्यपाप, आणि ते पुण्यपाप भोगण्यासाठी संसार बंधन आहे. पुन्हा पुन्हा जन्म मरण. बघा ज्ञानोबाच्या वर, विषय हे आगवे सर्वता मनोनी सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नासतील. रागद्वेष निमाले तर ब्रह्मीचे साम्राज्य आले, मग तो भोगी सुख आपले आपणच. ब्रह्म साम्राज्य म्हणजे मोक्ष. विषयाचा त्याग झाला, रागद्वेष गेले, पुण्यपाप गेले, पुण्यपाप गेलं की ब्रह्म साम्राज्य आले. रागद्वेष निमाले म्हणजे मेले. काय झालं? रागद्वेष निमाले, ब्रह्मीचे साम्राज्य आले. ब्रह्म साम्राज्य म्हणजे मोक्ष. मग तो भोगी सुख आपले आपणच. हे ब्रह्म साम्राज्य आमच्या जीवनात काय येत नाही? मोक्ष काय येत नाही आमच्या जीवनात? राग पाप पुण्य. का पाप पुण्य? रागद्वेष. का रागद्वेष? विषयाचा भोग मुळाला इथे येतो. म्हणून विषय हे समूळ खणून काढावे, तरीच गोसावी व्हावे. ते विषयावर, विषय भोगावर प्रहार करायचा. आणि म्हणून नाथांना क्रोध येत नाही. 108 वेळेस पान खाऊन थुंकून नाथाला क्रोध येत नाही. का? अत्तर लावले नाथांना आनंद नाही, म्हणून थुंकल्यानं दुःख नाही. नाथ विषय भोगत नव्हते, विषयाच्या पुढचं जीवन आहे. एक गोष्ट. आणि दुसरी एक गोष्ट अशी की नाथाला क्रोध का आला नाही? याचं कारण, नाथ विश्वव्यापी ब्रह्म बनले होते. हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हे चरण शेवटचं लक्षात घ्या. चराचर आपणची झाला. ज्याला आत्मज्ञान झालंय, जो संत बनलाय, जो देव बनलाय. देव म्हणजे आत्मा, आणि आत्मा विश्वव्यापी असतो. नाथ आत्मा बनले होते, अर्थात नाथ विश्वव्यापन होते. म्हणजे नाथाच्या नजरेत पठाणही नाथच आणि नाथही नाथच, कारण दोघंही नाथाच्या नजरेत देव. आपल्या नजरेत नाथ वेगळे, पठाण वेगळे. पण ज्यावेळेस आत्मबोध होईल, आत्मज्ञान होईल, तेव्हा नाथच जगातील दगड माती दोंडे झाडं झुडप सगळ्या वस्तू बनले. किंबहुना चराचर आपणची झाला. स्वतः चराचर बनलाय. आत्मा बनला म्हणजे स्वतः चराचर बनला. आत्मा विश्व आपण आहे. मग नाथ जर चराचर बनले तर याचा अर्थ नाथही देव आणि पठाणही देव. देवच देवाच्या अंगावर थुंकतोय. आता नाथच नाथाच्या अंगावर थुंकतात. सहज मी बोलताना माझा तुका माझ्या हातावर पडला तर मला राग येईल का? तुम्ही कोणी थुंकले राग येईल, पण माझा पडला सभागती माझ्या हातावर, मला राग येत नाही, कारण माझा चूक आहे. तसं नाथाच्या नजरेत नाथही नाथच आणि पठाणही नाथच. एक प्रकारे नाथच नाथाच्या अंगावर थुंकत होते, नाथाच्या नजरेत पठाण थुंकतच नव्हता. आणि म्हणून नाथाला राग याचा संबंधच कुठे येतो. म्हणून नाथाला राग आला नाही, क्रोध आला नाही. हे विषय किती जीवन आहे. जो मान अपमानातेच आहे, सुख दुःख जेत समाये, निंदा स्तुती नो हे दुखंड जो. निंदेने आणि स्तुतीने विभागल्या जात नाही, विषय भोगाने विभागला जात. जो विषयच भोगत नाही. पण परमार्थ करताना एक प्रमुख गोष्ट लक्षात घ्या, की मुख्य गोष्ट जर काय करायची परमार्थात प्रवेश करतात, तुकोबाराय बोलले, काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. आज तुम्ही परमार्थ करतायत आणि सोबत काम क्रोध लोभ ह्या जर भावना घेऊन निघाला तर तुकोबाराय तुम्हाला मूर्ख म्हणतात, मी नाही. मी तुम्हाला शहाणं म्हणतोय, कारण पुढच्या वर्षी मला यायचंय. मी तुम्हाला शहाणं म्हणतोय, पुढच्या वर्षी मला यायचंय. मी तुम्हाला शहाणं म्हणतोय, तुकोबाराय मूर्ख म्हणतायत. काम क्रोध लोभ घेऊन या संगे
परमार्थाशी निघे तोच मूर्ख. जो मनुष्य स्तुतीने आनंदी होतो आणि निंदेने दुःखी होतो, याचा अर्थ त्याने शब्द हा कानाचा विषय भोगला, तो परमार्थ करत असेल तर तो मूर्ख आहे म्हणले. हे तुकोबारा बोलत आहेत. तुम्हाला स्तुती केल्याने आनंद झाला ना, निंदा केल्याने दुःख होईल. स्तुतीने आनंद आले, निंदेने दुःखी झाले, आणि तुम्ही परमार्थात वावरताय आणि स्तुतीने आनंद होतं, निंदेने दुःख होतं, तुकोबारा बोलतात तू मूर्ख आहेस, कारण तू अजून विषय भोगतोयस. हे टाक, स्तुतीने आनंद नको, निंदेने दुःख होणार नाही, अशी अवस्था जीवनात आण, आता तू परमार्थात खरा प्रवेश केलास. म्हणून देव बोलतायत की काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोच मूर्ख. हे तिन्ही जीवी जव जागती तव निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. जोपर्यंत हे तीन तुमच्या अंतकरणात जागेत, काम क्रोध लोभ, तोपर्यंत तुम्हाला निकय अशा परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. हे घातक आहेत, हे शत्रू आहेत, कारण यांच्या पोटी पाप जन्म घेतात. हे काम क्रोध लोभ पापाचे बाप आहेत, आणि जेव्हा जेव्हा पाप जीवनात निर्माण होईल ते भोगण्यासाठी जन्म धरावा लागेल, आणि संसार तुमच्या नशिबी ठेवलाच. नंदनबारा बोलले, एरवी बाह्य तरी विषय नाही, पण मानसी जरी होईल काही तरी सांधे तुची पायी हा संसार असेल. बाहेरून तुम्ही विषयाचा त्याग करता, पण अंतकरणात विषय वासना थोडी शिल्लक असेल, त्या विषय भोगातून राग द्वेष आणि पाप पुण्य आणि संसार बंधन तुमच्या नशिबी ठेवलेलंच आहे. म्हणून मुख्य आधी विषय त्याग, विषयाचा त्याग करा. या काम क्रोधाबद्दल वर्णन करताना ज्ञानोबा बोलले की याला गळाची उपमा दिली. एखादा मनुष्य, मी बोलून गेलो त्याच्यामुळे, इंद्रिय कामू असे लावी सुख दुराशे, जैसा गळी मिनी अमुषे भुलवी जे का, परी तया माझी गळू आहे, जो प्राणाते घेऊन जाय, जे ठावी नव्हे झाकलेपणे. तसे अभिलाषेने कीजेल, विषयाची आशा धरी जाईल, तरी वरपडा होईजेल क्रोधनळा. बंद करा ते. क्रोधाला गळ म्हटले ज्ञानोबरायांनी. गळ, तुमच्या जीवनात तुम्हाला क्रोध आला रे आला, या क्रोधाला गळाची उपमा दिली. क्रोध कशातून निर्माण होतो? कामातून, विषय भोगातून. कामातून क्रोध आणि क्रोधातून पाप, या क्रोधाला गळ म्हटले. आपण मासे धरतो, मासे धरताना गळ असतो आणि त्या गळाला एक दवना लावलेला असतो. दवना, त्या दवण्याला आमिष म्हणतात. इंद्रिय कामू असे, ना बरं, इंद्रिय कामू असे ते लावी सुख दूर असे, ज्याच्या गळी मिनू अमिसे भुलवीजे का. मिनू म्हणजे मासा. तरी तया माझी गळू आहे, जो प्राणाते घेऊन जाय, जे ठावी नव्हे झाकलेपणे. गळाला आपण दवना लावतो आणि ती दोरी पाण्यात फेकतो गळ्यासहित. माशाला वाटतं की फक्त दवनाच आहे, त्याच्या खाली झाकलेला गळ त्या माशाला दिसत नाही. दवण्याचं आमिष पाहून मासा धावतो आणि त्या दवण्याला गिळतो, पण त्याच्या खाली गळ असतो. तो अख्खा गळ त्या माशाच्या नरड्यात शिरतो. थोडीशी दोरी जड लागली की मासे धरणारा हिसका मारतो गळाला आणि मासा बाहेर काढतो. काय झालं? मासा कशाला बोलला? दवना रूपी आमिषाला. दवना खाल्ला, पण दवना खाताना गळही नरड्यात शिरला आणि त्याचा प्राण गेला. तसं इंद्रिय खोटं सुख दाखवतात. मनुष्य त्या खोट्या विषय सुखाला भुलतो, पण विषय भोगला रे भोगला की त्यातून क्रोध तयार होतो, आणि हा क्रोध जसा तर गळ माशाला मारतो, तसा हा क्रोधरूपी गळ तुम्हाला मारतो. अर्थात पाप पुण्याची निर्मिती करतो आणि तुमचं पतन करतो. पाप तयार झालं की माणसाला नरकाला जावंच लागतं, ते भोगावंच लागतं. पण हे तर ऐशीची परी आहे, म्हणून हा संग तुझं नव्हे पार्था, काम क्रोध हे दोन्ही घातक उजान. बजावले देवाने अर्जुनाला की दोघं घातक आहेत, यांची संगती करू नकोस. त्या माशासारखी दडगवते. मासा आमिषाला बोलला, दवण्याला बोलला, पण आत गळ माहित नाही, दिसला नाही. दवण्याने झाकला, खाल्ला, गळ अडकला आणि मेला. गळ नड्यात फसला आणि मेला. तसं खोटं आमिष दाखवलं सुखाचं विषयाने, मनुष्य भुलतो, विषय भोगतो, पण त्यातून क्रोधाची निर्मिती होती विषय भोगातून. आवडीचा विषय मिळाला तर राग, नावडीचा मिळाला तर क्रोध, आणि क्रोधातून पाप, आणि पाप पुन्हा पुन्हा संसारात बांधतं. आणि म्हणून तुमचंही पतन होतं त्या माशासारखं. आणि म्हणून या क्रोधाला गळाची उपमा दिली ज्ञानोबरायांनी. क्रोध अग्नी हा गळ आहे.
नड्यात फसेल त्या माशासारखा आणि तुम्हाला मारेल, अर्थात पुन्हा पुन्हा संसारात बांधेल. क्रोधाग्नी यातून पाप निर्माण होतं, ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की जन्मताच तुम्हाला तुमच्या हृदयात आत्मज्ञान प्राप्त आहे. तुम्हाला आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी कुठं जायची किंवा साधना तपस्या करायची काही गरज नाही. तसा हृदय माझी मी राम. हा राम काय आहे हृदयातला? हे आत्मज्ञानच आहे. ज्ञान हे मूळचे शुद्ध परी इहासे प्रवृद्ध, म्हणून अगाध होऊन ठेले. इव न एकले आम्ही ज्ञान नाही देखील जैसे कोंडेनी गुंतले बीज निकसे. तुम्ही शेतकरी आहात, ज्वारीचा दाना कशात गुंतलेला असतो? त्या गोंडामध्ये. हुरडा खाताना चोळताना हुरडा कशातून दाणे बाहेर पडतात? गोंडातून. दाना बरोबर बोलतात. इव न एकले आम्ही ज्ञान नाही देखील जैसे कोंडेनी गुंतले बीज निकसे. जसा ज्वारीचा दाना कोंड्यात गुंतलेला असतो, तो कोंड्याने झाकलेला असतो ज्वारीचा दाना, तसं ज्ञान मूळचंच हृदयात सिद्ध आहे, आत्मज्ञान. पण ते कामक्रोधानं झाकले. हे कामक्रोध याचे पहारेकरीचे. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकचे. जसं धनावर साफ करून ठेवतात कणकीचा आणि तो पहारा देतो, कुणी धन चोरू नये, तसं ज्ञानाचं धन, आत्मज्ञानाचं धन हृदयात जन्मताच प्राप्त आहे. पण याच्यावर भुजंग म्हणून पहारा देणारे हे काम क्रोध आहेत, अर्थात विषय वासना आहेत. दरवाजामध्ये कुणी पहारेकरी असेल त्याला बाजूला ढकलल्याशिवाय तुम्हाला घरात प्रवेश मिळत नाही. तसे कामक्रोध बाजूला ढकलल्याशिवाय तुम्हाला भगवंताच्या आत्मज्ञानाच्या ठेव्यापर्यंत, हृदयापर्यंत पोहोचता येत नाही. जमिनीमध्ये पाणी मुळच सिद्ध आहे, फक्त त्याच्यावरचा मातीचा दल बाजूला करावा लागतो. पाणी मुळच आहे जमिनीत, तुम्ही आणत नाही. विहीर खोदली म्हणजे पाणी आणलं का कुठून? पाणी मुळच आहे, फक्त त्याच्यावरचा मातीचा दल बाजूला केला, पाणी मुळच आहे. आत्मज्ञान मिळवलं म्हणजे कुठून आणलं नाही, ते मुळच हृदयात आहे. त्याच्यावरचा कामक्रोधाचा दल बाजूला करायचा, कारण कामक्रोधाने त्याला झाकले. हृदय कामू असे तो लावी सुखदूर असे, फळाचे निहवे फळाचे निहवा हृदय झाला कामू रिगावा, तयाचे घसणी दिवा ज्ञानाचा गेला. ज्ञानोबा बोलतात, वयाकडे लक्ष द्या. फळाचे हवा हृदय झाला कामा रिगावा, तयाचे घसणी दिवा ज्ञानाचा गेला. तुम्ही कोणताही विषय भोगला, आता आपण कानाचा विषय पाहिला. तुमची कुणी निंदा केली, आणि निंदा केली रे केली की निंदा करणाऱ्याबद्दल आपल्या मस्तकात तिडीक उठते. उगीच तुम्हाला 10-5 शिव्या जर दिल्या एखाद्या माणसाने, तुमचा माथा ठणकायचा नाही का? हेच विषय भोग आहेत, यालाच विषय भोग म्हणायचं. तुम्हाला 4 शिव्या दिल्या, निंदा केली म्हणजे 4 शिव्या दिल्या, 2 थोबाडात मारल्या. मारणाऱ्याबद्दल तुम्हाला पुळका येईल का द्वेष येईल? सहज द्वेष होईल ना. माथा ठणकला म्हणजे द्वेष येईल, घृणा येईल, तिरस्कार येईल. आणि द्वेष निर्माण झाला रे झाला की क्रोध जन्माला येतो. आणि क्रोध जन्माला आला की हाच क्रोध ज्ञाननिधीवर पहारा देतो. हे ज्ञाननिधीचे भुजंग लक्षात घ्या, 3ऱ्या अध्यायातले ओळ आहेत. हे ज्ञाननिधीचे भुजंग. तुम्ही विषय भोगला रे भोगला, आणि निंदापर शब्द किंवा नावडीचा विषय कानावर पडला रे पडला की द्वेष, द्वेषातून क्रोध, आणि क्रोध तयार झाला की तो ज्ञाननिधीवर बसतो. तुमचं ज्ञान तुम्हाला मिळवू देत नाही, म्हणून याला ज्ञाननिधीचा भुजंग म्हटलाय. आणि विषय तर रोज भोगता, रोज भोगले की रागद्वेष, द्वेषातून क्रोध, आणि हा क्रोध तुम्ही ताजा तवाना करून ज्ञाननिधीच्या संपत्तीवर ठेवता. तुम्हाला ज्ञाननिधी कशी मिळायची, मोक्ष कसा मिळायचा? तुम्ही रोज विषय भोगले तर रोज क्रोध तयार होतो, आणि हा क्रोध तयार झाला की हृदयातल्या संपत्तीवर साप म्हणून पहारा देतो. आणि याला मारल्याशिवाय, बाजूला हटवल्याशिवाय तर हे ज्ञानाची संपत्ती मिळत नाही. आणि तुम्ही तर रोज नवे नवे साप तयार करता क्रोधाच्या रूपानं विषय बघून. आणि म्हणून हा क्रोधाचा साप हृदयातील ज्ञानाच्या निधीवर जाऊन बसू नये, यासाठी ज्ञानोबा म्हणतायत, झाडाचं मूळ तोडलं तर फांदी आपाप तुटल्या जाते. मुळाचे तोडणे होय जसे शाखा उद्देशे, कामू नाशलेने नाशे क्रोध तैसा. झाडाचं मूळ तोडलं की फांदी आपाप तुटते. काम जिंकला, विषय भोग जिंकले की क्रोध आपाप जिंकला जातो. पण परमार्थ करत असताना एकच करायचं. परमार्थाची जर व्याख्या केली तर काही मिळवणं म्हणजे परमार्थ नव्हे, तर नको ते घालवणं म्हणजे परमार्थ. आणि नको ते अहंकार
आणि दुसरा आहे विषय वासना. अहंकार जर घालवला आणि विषय वासना घातली की तुम्ही देवच आहात. वेगळा देव प्राप्त करायची गरज नाही, तुम्ही देवच आहात, तुम्हीच देव आहात. हे संत जे देव झाले मनुष्य रूपातून, तर त्यांनी काय केलं? अखंड साधनेने विषय जिंकले आणि अहंकार जिंकला. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. पण परमार्थ करत असताना नुसत्या उड्या मारायच्या नाही, हरिपाठ म्हणून धुरळा उधळायचा नाही, टाळं मृदंग फोडायचं नाही. तर आम्हाला करायचं काय परमार्थात? दोन गोष्टी आहेत, एक अहंकार जिंकायचा आणि दुसरं विषय वासना. विषय वासना म्हणजे काम. आजपासून तुमची कुणी स्तुती केली तर आनंद मानायचा नाही. तुमची कुणी निंदा केली तर तुम्हाला दुःख होणार नाही. तुम्हाला किती बरी घालू द्या, तुले चांगला, तुले मोठा, तुले हुशार, किती स्तुती करू द्या, आनंद मानू नका. निंदा केल्यानं दुःख होणार नाही. स्तुतीने तुम्हाला आनंद नाही झाला तर लाख शिवाय देऊ द्या, घरात बायकोने देऊ द्या, पोरांना देऊ द्या, गणगोताने गावातल्या 50 माणसांनी शिवाय द्या, तुम्ही हसत राहा. पठाण थुकतोय, नाथ हसतायत का? कशाची ताकद आहे? केवळ विषय जिंकले. कशाची ताकद आहे? तुम्ही नाथासारखं होऊ शकता, तुम्ही नाथासारखं हसू शकता. 10 वेळेस तुमच्या अंगावर कोणी थुंकलं तरी, 50 शिवाय दिले तरी. का? स्तुतीने आनंदू नका, निंदेने दुःख होणार नाही. अत्तर लावल्याने आनंदू नका, थुंकल्याने दुःख होणार नाही. गुलाबजामुने आनंदू नका, कडू कारल्याने दुःख होणार नाही. सुंदर रूपाने आनंदू नका, घाणेरड्या रूपाने दुःख होणार नाही. प्रेमान हात फिरवला आनंदू नका, चापट मारल्याने दुःख होणार नाही. हे विषय जिंकायचे. आणि म्हणून ज्ञानाच्या संपत्तीवर जोपर्यंत हा कामक्रोधरूपी भुजंग जागा आहे तोपर्यंत ज्ञान भेटत नाही, आत्मज्ञान, तोपर्यंत देव भेटत नाही. आणि हा भुजंग आम्ही तयार करतोय आणि रोज मांडतोय हृदयातल्या ज्ञानाच्या संपत्तीवर. कसा? मी सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो. विषय भोगले, कानाचा विषय शब्द आहे, एक स्तुतीपर एक निंदापर. स्तुतीने मजा वाटली, त्यातून राग, त्यातून पुण्य. निंदेने द्वेष, द्वेषातून क्रोध. तुम्ही हे विषय भोगले, निंदा केली, तुम्हाला द्वेष आला आणि क्रोध आला. क्रोध आला की 10-5 शिवाय दिले. हा क्रोध झाला रे झाला, जन्माला आला की हा हृदयात जाऊन बसतो आणि ज्ञाननिधीचा भुजंग बनतो आणि दररोज तुम्हाला देव दुरावतो. या क्रोधाला आवर घाला, क्रोध तयार होऊ देऊ. हाच तयाचे घसमी दिवा ज्ञानाचा गेला. ज्ञानावर एखादा दिवा लावला आणि त्याच्यावर एखादं पातेलं मांडले, आत दिवा विझून जातो का? त्याला हवा मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही. हा, तर ज्ञानाचा दिवाही मालवतोय कशाने? कामक्रोधाच्या आवरणाने. ज्ञानाचा दिवा हृदयात पेटलेला आहे जन्मताच, पण त्याला कामक्रोधाचं आवरण आहे. आणि जसा पातेल्याखाली झाकलेला दिवा हवा न मिळाल्यामुळे, ऑक्सिजन न मिळाल्यामुळे विझून जातो, तसा हृदयातला ज्ञानाचा दिवा ही कामक्रोधाच्या आवरणानं विझून जातो. हे कामक्रोधाचं पातेल्याचं आवरण काढा, दिवा आता तेवत राहील, कधीच विझणार नाही. तसं कामक्रोधाचं आवरण काढा, हृदयातील ज्ञानाचा दिवाही विझणार नाही, तो सातत्यानं तेवत राहील. म्हणताना मला बोलले की फळाची हवा हृदयी झाला कामारी गावा, तयाचे घसनी दिवा ज्ञानाचा गेला. विषय भोगले की काम भोगला की त्याने आवरण केलं, आणि आवरण केलं की ज्ञानाचा दिवा मावळला. म्हणून काम भोगू नका, विषय भोगू नका. क्रोध नाही, आता त्या ज्ञानाच्या दिव्यावर आवरण नाही, दिवा तेवत राहील. म्हणजे काय होईल? विषय त्यागले, रागद्वेष गेले, पुण्यपाप गेलं, संसार बंधन गेलं. पुण्यपाप घालवायचे, विषयातून पुण्यपापाची निर्मिती आहे, आणि हे पुण्यपाप तुम्हाला संसारात बांधता येतं. विषय त्यागले, विषयाचा त्याग केला तर रागद्वेष जातात, पुण्यपाप जातं. आणि पुण्यपाप गेलं की सद्गुरू तुम्हाला शोधत येतो आणि आत्मज्ञान देतो. जन्मताच प्राप्त आहे आत्मज्ञान, वेगळं प्राप्त करायची गरज नाही. फक्त औपचारिकपणे एक निमित्त मात्र तो तुम्हाला सांगतो की बाबा तू ब्रह्मा आहेस, अहम ब्रह्मास्मी, का नावाचनाची बेटी वगैरे वगैरे. म्हणून परमार्थ करत असताना ही खून गाठ बांधा की परमार्थ करणं म्हणजे काही मिळवणे नसून काही त्यागणे म्हणजे परमार्थ. आणि हा त्याग आहे प्रामुख्याने 2 गोष्टीचा, एक अहंकाराचा आणि दुसरा आहे विषय वासनेचा. आता हे विषय त्यागण्यासाठी किंवा जाळण्यासाठी सर्वात सुलभ आणि सोपं साधन काय? तुम्ही म्हणाल डॉक्टर मोठे साहेब, आतापर्यंत तुम्ही
बोलले, आम्हाला पटलं बी, मान्य बी. विषयाचा त्याग, विषयाचा त्याग, विषयाचा त्याग. भल्या भल्याची फजिती होती विषयाचा त्याग करायला. इतक्या सहजासहजी विषयाचा त्याग होतो का? विषयाचा त्याग नाही झाला तर परमार्थातच येऊ नका. आणि विषय घेऊन परमार्थ येतो तो मूर्ख आहे म्हणले तुकोबाराय. काम करत लोक घेऊन या संगी परमार्थाशी नाही घेतोची मूर्ख. इतक्या सहजासहजी विषयाचा त्याग होईल का? मग आमचा झाला नाही, मग आता आम्ही आता सप्ताह देऊ नाही का, हरिपाठ ऐकू नाही का, म्हणू नाही का, परमार्थ करू नाही का? जरूर करायचं, जरूर करायचं. या विषयाला आणि या अहंकाराला जिंकण्यासाठी सर्वात सोपं आणि सुलभ साधन जर काय असेल तर तुकोबाराय बोलतात, राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. तुम्हाला एकच गोष्ट करायची, राम नाम नित्य घ्यायचे. काय होते मग? राम म्हणता काम क्रोधाचे दहन. काम क्रोध जळून जातात. काम म्हणजे विषय, ज्ञानेंद्रियाचे विषय. मी पुन्हा पुन्हा सांगतो, काम शब्द माझ्या तोंडात आला की ज्ञानेंद्रियाचे 5 विषय. हे डोळा, नाक, कान वगैरे सांगितले ना मी, शब्द, रूप वगैरे वगैरे, हे विषय कशाने जळतात? राम म्हणता काम क्रोधाचे दहन. आणि क्रोध हा कामाच्या पोटी जन्म घेतो. क्रोधाला स्वतंत्र जन्मच नाहीये. तुमची निंदा केली आणि निंदा जर तुम्ही पचवली तर तुम्हाला क्रोधच येत नाही. निंदा नाही पचवली तर क्रोध येईल. तुमची निंदा केली तर द्वेष, द्वेषातून क्रोध. पण निंदा केली आणि तुम्ही ती पचवली तर तुम्हाला समोरच्याचा द्वेष येत नाही, आणि द्वेष आला नाही तर क्रोधही येत नाही. मग क्रोध हा स्वतःहून जन्माला येत नाही. काम अर्थात ज्ञानेंद्रियाचा विषय भोगला तरच क्रोध जन्माला येतो, अन्यथा क्रोध जन्मालाच येत नाही. म्हणून काम हा क्रोधाचा बाप आहे आणि क्रोध पापाचा बाप आहे. कामाच्या पोटी क्रोध आणि क्रोधाच्या पोटी पाप आहे. म्हणून हे काम क्रोध दोन्ही पापाचे बाप आहे. तर हा कामरूपी आजोबा मारायचा, कारण काम हा पापाचा आज आहे. काम क्रोधाचा बाप आणि क्रोध पापाचा बाप. मग त्या पापाचा हा काम काय झाला? आजोबा झाला. हा कामरूपी आजोबा आपल्याला मारायचा. हा आजोबा मेला की नातू आपाप मरतो. कामरूपी आजोबा मारायचा, पापरूपी नातू मरतो. हा कामरूपी आजोबा मारायचा आहे. त्याला सर्वात सुलभ साधन काय असेल तर राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. तुम्ही सातत्याने रामनाम घ्या. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. तुम्ही तुमचा देह विठ्ठल नामाने ठासून मारायचा. याला लक्षात, एखाद्या ज्वारीचं पोत आहे, त्याच्या बुडाला बाजरी भरली, अर्ध पोतं बाजरी, आणि वरून वरच्या अर्ध्या पोत्यात ज्वारी भरली. पण तुम्ही वरून पुन्हा पुन्हा ज्वारी ठासायले, खालची बाजरी, पोतं फाटकय, खालची बाजरी सांदीतून निघून जाईल. पोतं रिकाम होईल आणि ज्वारीच भरल. देह विठ्ठल नामाने ठासून मारायचा आहे. काम क्रोध पळून जातील. काम क्रोध केले घर रीते. एकदा एक किरायदार एका मालकाच्या घराला चिटकून बसला. काही केलं घर सोडेना, काही केलं घर सोडेना. एकदा एक किरायदार एका मालकाच्या घराला चिटकून बसला. काही केलं घर सोडेना. मालकाने लाख विनंती केली की घर सोड, घर सोड, घर सोड. घर सोडेना, दादागिरी करायला. एकदा त्या गावामध्ये एका मंत्र्याची सभा होती आणि मंत्र्याच्या सभेला घर मालक आणि किरायदार दोघेही गेले. सभा संपली मंत्र्याची. तो मंत्री आला आणि घर मालकाच्या हातात हात दिला, पाठीवून हात फिरवला, गळ्याला गळा लावला आणि मंत्र्याने आपल्या गाडीत घेतलं त्या घर मालकाला आणि घरी गेला. आणि त्या घर मालकाच्या घरी जाऊन चहा पिला, नाश्ता केला. हा सगळा प्रकार त्या किरायदाराने पाहिला. आधी लाख प्रयत्न करून, मालक लाख प्रयत्न करत होता की घर सोड, घर सोड, सोडत नव्हता. घराला चिटकून बसला होता. पण मंत्री घर मालकाच्या घरी आलाय, चहा पाणी पितोय, नाश्ता करतोय, हे पाहिल्यानंतर त्या किरायदाराने विचारलं की मंत्री साहेब तुमच्या घरी कसं काय? म्हणजे माझे क्लासमेट आहेत, वर्गमित्र आहेत, आम्ही एका वर्गात शिकलोय. एवढं ऐकलं की संध्याकाळी सगळा चंबुगुबाळ बांधला आणि त्या माणसानं आपाप घर सोडलं, पळून गेला, निघून गेला. का?
याची पोच फार वर आहे. मंत्री याचा मित्र आहे, क्लासमेट आहे, वर्गबंधू आहे. उद्या मंत्र्याच्या हाताने हा त्रास देऊ शकतो आणि माझी नोकरी घालू शकतो. या भीतीपोटी किरायदार घर सोडून आपाप पळून गेला. तसं विठ्ठल नामानं देह ठासून भरला आणि विठ्ठल जर तुमच्या हृदयात किंवा शरीरात राहायला आला तर काम क्रोधरूपी किरायदार सुद्धा विठ्ठलाच्या धाकानं, मंत्राच्या धाकानं किरायदार गेला, तसं काम क्रोधरूपी किरायदार विठ्ठलाच्या धाकानं तुमचं किरायाचं घर सोडून पळून जातात. आणि म्हणून परमार्थ करत असताना एकच करायचं की देह विठ्ठल नामानं ठासून भरायचं. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. आमचं हृदय, आमचं पोट विकारानं भरलंय. ज्या दिवशी आमचं पोट विकार रहित होईल त्या दिवशी देव आम्हाला ओठाला लावतो. एकदा गवळणीने बासरीला विचारलं की म्हणले, हे बासरी, तू काय नशिबान आहेस म्हणले की ज्या कृष्णाच्या एका भेटीसाठी आम्ही आयुष्यभर तडपतोय तो देव तुला ओठाला लावतो, काय कारण आहे म्हटलं. ती बासरी म्हणाली, गवळणी आतून जरा वाकून बघ मला मी कशी दिसते. गवळीने वाकून पाहिलं तर म्हणली, बासरी तू पोकळ आहेस. म्हणजे मी पोकळ आहे ना आतून, तशी तूही आतून पोटानं पोकळ हो, अर्थात विकार रहित हो. मी आतून पोकळ आहे म्हणून देव मला ओठाला लावतो, तूही पोकळ हो, देवही तुला ओठाला लावेल, आपलंसं करून घेईल. मी पोकळ आहे, तू पोकळ हो, तू पोकळ हो म्हणजे तुझं पोट पोकळ कर, म्हणजे काम क्रोधरूपी विकार नाहीसे कर. ते पोटात भरले, हृदयात भरले, तोपर्यंत पोट भरलेलं आहे, ते घालव, पोट रिकामं होईल, मोकळं होईल. रिकामा झालं की देव तुलाही ओठाला लावेल, आपलंसं करून घेईल. देव आम्हालाही आपलंसं करून घेईल. आमचं पोट भरलंय काम क्रोधरूपी विकारानं, हे विकार घालवा, पोट रिकामं होईल. बासरी रिकामी ओठाला लावली, पोट रिकामं करा, देव आम्हालाही ओठाला लावेल. रिकामं करा म्हणजे स्वच्छाला जाऊन नाही, सकाळी टांबराळ घेऊन. रिकामं करा म्हणजे यातले काम क्रोध घालवा म्हणजे रिकामं. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. आणि म्हणून परमार्थ करताना आम्हाला करायचं काय तर काम क्रोध जिंकायचे. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, काम क्रोध दोन्ही दिले बंदीखानी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आणि अखंड रामनामानं काम जळतो. काम जळाला की क्रोधही जळतो. क्रोध जळाला की पापाची निर्मिती नाही, पापाची निर्मिती नाही की संसार बंधन नाही. म्हणून या चरणाकडे बारकाईने लक्ष द्या की राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. रामनामानं अभिमान पळून जातो आणि विषय जळतात. आणि या दोन गोष्टी तुम्हाला संसारात पुन्हा पुन्हा बांधतात. या दोनच गोष्टी, एक अहंकार आणि दुसरा विषयभोग. अहंकार म्हणजे मी आणि माझं, आणि विषयभोग म्हणजे आता पण आपण चर्चेले नाना प्रकारचे विषय. या दोन गोष्टी जर शरीरातून पळून गेल्या, अहंकार आणि विषयभोग, तर तुम्ही परमात्माच आहात, तुम्ही स्वतःच देव आहात, तुम्हीच संत आहात. ते चालते ज्ञानाचे बिंब, तुम्हीच चालता बोलता देव आहात. पण परमार्थ करता असताना करायचं काय तर फक्त अहंकार आणि विषय वासना आम्हाला जिंकायच्यात, जाळायच्यात, मारायच्यात. आणि त्यासाठी बलवान साधन काय असेल तर भगवंताचं नाम, रामनाम. कारण रामनामाने अहंकार जळाला, रामनामानं विषय कामक्रोध जळाले. कामक्रोध जळाले की पाप पुण्याची निर्मिती नाही. मी बोलून गेलो, गडगंजे पाप आहे तुम्ही नरकाला जाल, गडगंजे पुण्य स्वर्गाला जाल. पाप पुण्य समान आहे, पुन्हा मनुष्य व्हाल. पाप पुण्य शिल्लक नाहीये, तुम्ही मोक्षाला जाल. पण परमार्थ करता असताना आपल्या पदरी पापही शिल्लक राहू नये, पण पुण्यही शिल्लक राहू नये याची काळजी घ्यावी. अन्यथा तुकोबर असं बोलले नसते, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, नेदी लागो पाप पुण्य अंगा. का बोलले तुकोबर आहे? तुकोबर आहे असं बोलू शकले असते, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, नेदी लागो पाप अंगा. असं नाही बोलले तुकोबर आहे, नेदी लागो पाप पुण्य अंगा. पाप जसा मळ आहे तसं पुण्यही एक मळ आहे. पाप नरकाला नेतं तर पुण्य स्वर्गाला नेतं. आणि भोगावंच लागतं, आणि भोगून दोघालाही शेवट आहे.
मग तया इंद्रपणाची पावटी सरे, सवेची येऊ लागा ती माघारे. इंद्रपणाची उटी उतरे, तया पुण्याची पावटी सरे, मग येऊ लागा ती माघारे. पुण्य केलं इंद्र व्हाल, स्वर्गाला जाल, पण भोगून झालं की खाली किडामुंगी व्हावं लागतं. पापही भोगावं लागतं, पुण्यही भोगावं लागतं. नाशा दोघाला नाही, भोगूनच पार पाडावं लागतं. पण पाप तर पदरी बांधूच नका, पण पुण्यही पदरी बांधू नका. कर्म करा, सत्कर्म वाटेल तेवढे करा, टोपल्यानं पुण्य करा, पण ते पुण्य भगवंताला अर्पण करा. ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म करा, म्हणजे पुण्यही पदरी शिल्लक राहत नाही. कारण पुण्य भरपूर शिल्लक राहिलं तर स्वर्गाला जाताल, पाप शिल्लक राहिलं नरकाला जाल. पाप पुण्य समान झालं पुन्हा माणूस व्हाल, पाप पुण्य शिल्लक नाही तर देव व्हाल, मुक्त व्हाल, संत व्हाल. आणि मग जोपर्यंत विषयाचा भोग आहे, विषय भोग आहे, तोपर्यंत रागद्वेष, आणि जोपर्यंत रागद्वेष तोपर्यंत पुण्य आणि पाप, आणि पुण्य आणि पाप आहे तोपर्यंत संसार बंधन नशिबी ठेवलेलंच. आणि म्हणून रामनामानं अहंकार तर जळतोच. मी देह नसून आत्मा या बोधावर मनुष्य आरूढ होतो. अहंकार तर जळतोच, पण रामनामानं काम आणि क्रोधही जळतो. आणि काम क्रोध जळाले की रागद्वेष आणि पुण्यपापही जळतात. तुमच्या जीवनात पाप पुण्याची निर्मिती होत नाही. आणि ज्या दिवशी पुण्याची आणि पापाची निर्मिती नाही, याला ज्ञानोबर आहे कर्मसाम्य दशा म्हणतात. जीवनात पुण्य नाही पाप नाही, याला ज्ञानोबर शब्द प्रयोग केलाय कर्मसाम्य दशा. ऐसी ज्ञानोबर बोलतात, ऐसी कर्मसाम्य दशा होय ते विदेशा, मग श्री गुरु अपेसा भेटेची का. श्री गुरुशिवाय मोक्ष नाही. ज्ञानेविना मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभा रे, नामदेवराव बोले ना, ज्ञानेविना मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात बरोबर. तुम्हाला ज्ञान आत्मज्ञान झाल्याशिवाय मोक्ष नाही. आणि आत्मज्ञान सद्गुरूच्या कृपेने होत असतं. आणि सद्गुरू तुम्हाला शोधत येतो, त्याला शोधायची गरज नाही. श्रीगुरु भेटोनी करी पाडू बुबुत्सू जायचा. श्रीगुरु शोधत येतो, कधी आत्मज्ञान शोधत येतं, श्रीगुरु शोधत येतो. कधी पाप पुण्य तुमच्या जीवनात नाहीसं झालं की, पुण्य नाही पापही नाही, श्रीगुरु तुम्हाला शोधत येतो. श्रीगुरु भेटोनी करी पाडू बुबुत्सू जायचा. तुम्ही मुक्तच आहात. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. मुक्तच आहात. परंतु भगवंताच्या नामानं अहंकार जाळला, भगवंताच्या नामानं काम क्रोध जाळले, पाप गेलं, पुण्य गेलं, पाप पुण्यरहित जीवन झालं, आणि कर्म ईश्वरार्पण बुद्धीने केलं, तर याचं बक्षीस म्हणून भगवान तुम्हाला वैराग्य अर्पण करतात. म्हणून ही पूजे रिजलेने आत्मराजे वैराग्य सिद्धी दे जे पसायत आहे. तुम्ही ईश्वरार्पण बुद्धीने कर्म केले तर या कर्मानं प्रसन्न होऊन भगवंत तुम्हाला वैराग्य प्रसाद म्हणून बहाल करतात. भगवंतानं वैराग्य बहाल केलं, भगवंताच्या नामानं कामक्रोध जळाले, भगवंताच्या नामाने अहंकार जळाला. आणि ज्या जीवनात अहंकार नाही, विषय नाही, काम नाही, क्रोध नाही, पाप नाही, पुण्य नाही, अशी अवस्था आली, पाप पुण्य समान झालं, श्रीगुरु तुम्हाला शोधत येतो. आणि निमित्त मात्र मस्तकार हात ठेवतो की बाबा तू देह नाही, तू आत्मा आहेस. काना वाचनाचे बेटी सरिसाची पैकिरीटी, वस्तू होऊन उठी कवन एकच. माता हात ठेवला थापटेला जायचं. मूळचं ज्ञान प्राप्त आहे, श्रीगुरु निमित्त मात्र असतं. पण ते काम क्रोधानं झाकले, आणि आम्ही काम क्रोध पैदा करतोय आणि ज्ञानावर भुजंग म्हणून त्याला बसवतोय, आणि आमचं ज्ञान आम्हाला दररोज दुरावतंय. आणि म्हणून परमार्थ करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की मुख्य आधी विषय त्याग. मुख्य आधी विषय त्याग. बाहेरून आम्ही सांसारिक दृष्ट्या, बाहेरून आम्ही शारीरिक दृष्ट्या विषयाचा त्याग करतो. आभूषण घालतो, गंध लावतो, माळा घालतो, पांढऱ्या धोतर घालतो, शर्ट घालतो. आम्ही वारकरीत असं म्हणून घेतो. नानाबाई बोलले बाह्य तरी विषय नाही, बाहेरून सजू नको. बाह्य तरी विषय नाही, बाहेरून सजू नको म्हणले. बाह्य तरी विषय नाही, परी मानसी जरी होईल काय. बाहेरून तू विषयाचा त्याग केला दाखवतो, पण मनात नगभर जरी विषय शिल्लक असेल तर तुला पुन्हा विषय भोगासा वाटेल, आणि ही विषय वासना पुन्हा संसारात खेचून आणेल. आणि म्हणतो संघातून वनात जातो, तो पुन्हा वनातून संघात येईल आणि संसारात अडकेल. म्हणून अखंड रामनाम घ्या. रामनामानं विषय अर्थात काम जळून जातो. काम जळाला की क्रोध जळतो, आणि क्रोध जळाला की हृदयात सिद्ध असलेल्या आत्मज्ञानाच्या ठेव्यावर पहारा देण्यासाठी क्रोध नसतो. अर्थात पाप पुण्य नसतं. क्रोधातून पाप पुण्य निर्माण होतं. क्रोध पहारा देतो म्हणजे पाप पुण्यच पहारा देतो. काम नाही तर क्रोध नाही, क्रोध नाही म्हणजेच पाप पुण्य नाही. आणि त्या ज्ञाननिधीच्या भुजंग, ज्ञाननिधीवर आता भुजंग नाही, क्रोध नाही म्हणजेच पाप पुण्य नाही. आणि पाप पुण्य नाही, ज्या दिवशी पाप पुण्य रहित अवस्था आली, क्रोध गेला म्हणजेच पाप पुण्य गेलं.
का त्यातून पाप पुण्याची निर्मिती. क्रोध गेला म्हणजेच पाप पुण्य गेलं. काम गेला, क्रोध गेला, क्रोध गेला, पाप पुण्य गेलं. पाप पुण्य गेलं म्हणजे निधीवरचा भुजंग गेला, भुजंग गेला म्हणजेच पाप पुण्य गेलं. आणि पाप पुण्य गेलं रे गेलं, पाप पुण्य शून्य झालं की गुरु तुम्हाला शोधत येतो आणि आत्मज्ञान देतो आणि जीवनाची धन्यता असते. आणि म्हणून परमार्थ करताना निरंतर रामनाम घ्या. काम जळेल, काम जळालं की क्रोध जळेल. कामातूनच राग आणि द्वेष, राग द्वेषातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसार बंधन. आणि मग ज्ञानोबा बजावतात की बाबा परमार्थ करताना मुख्य आधी विषय त्याग. अर्जुना विषय आगवे सर्वथा मनोनी सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नासतील. रागद्वेष निमाले तर ब्रह्मीचे साम्राज्य आले, मग तो भोगी सुख आपले आपणच. तुला ब्रह्मसाम्राज्य पाहिजे ना, मोक्ष पाहिजे ना, तर रागद्वेष मावळले पाहिजे. तर रागद्वेष तेव्हा मावळतील की जेव्हा पुण्यपाप मावळेल. कारण विषयभोगातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसार बंधन. म्हणून विषय भोगू नका, विषयाचा त्याग करा. बाहेरून आम्ही विषयाचा त्याग केला दाखवतो, पण नगभरी विषय जर अंतःकरणात शिल्लक असेल तर पुन्हा विषय भोगा वाटतील. तुम्ही संघातून वनात गेले, पण वनातून तुम्हाला ते संघात खेचून आणतील. विषयाची अभिलाषा जागृत होईल, पुन्हा विषय भोगाल. आणि विषय भोगले रे भोगले की त्या माणसाचं पतन होतं. कारण विषय भोगातून पापाची निर्मिती येते आणि गडगंजे पाप असले की मनुष्य नरकाला जातो. म्हणून ज्ञानोबा बोलले की विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तरी येस आणि पतन घेऊन सीत पाहिजे. विषय भोगले की तुम्ही नरकालाच जाता. ज्ञानोबा बोलतात विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तरी येस आणि पतन घेऊन सीत पावे. पतन म्हणजे नरक. विषय भोग, त्यातून क्रोध, क्रोधातून पाप, आणि पाप म्हणलं की नरक, संसार बंधन. म्हणून बाहेरून विषयाचा त्याग केलेला दिसतो, पण अंतःकरणात थोडाही शिल्लक असेल तो पुन्हा संसारात बांधतो. आणि म्हणून अर्जुनाने जो प्रश्न केलाय की असता संगू सांडिती संसर्गो करिता न धाती वनवासीही सेविती जनपदाते. देवा अज्ञानाने चुकलं ठीक आहे, पण ज्ञानी का चुकतो? पेशंट दारू, मूळ विषय सुरुवात, पेशंट दारू पिऊन चुकला, पण डॉक्टरने दारू पिऊन का चुकावं? डॉक्टर तर ज्ञानी आहे ना. आंधळा दळण करताना चुकतो, पण डोळसानं दळण करताना का चुकावं? खड्याबरोबर ज्वारी का फेकावी? तेव्हा अज्ञानी चुकतात, संघातून वनात जातात, पुन्हा वन सोडून संघात येतात. अज्ञानी चुकतो, पण ज्ञानाने का चुकावं? तर देव बोलतात की बाबा याचं मूळ कारण काय असेल की हृदयी विषय स्मरती तरी निसंग अपजे संगती आणि संगी प्रगते मूर्ती अभिलाषाची. तो संघातून वनात गेलाय, पण वनात गेलाय पण त्याच्या मनात विषयाची वासना शिल्लक घेऊन गेलाय. विषय वासना खणून काढलेली नाही, आणि जी विषय वासना सोबत घेऊन गेलाय ती पुन्हा विषय भोगवण्यासाठी त्याची अभिलाषा जागृत करते आणि विषय भोगण्यासाठी पुन्हा संसारात खेचून आणते आणि संसार बंधनात जन्मांच्या फेऱ्यात बांधते. म्हणून अर्जुना बाहेरून विषय त्याग केला याला किंमत नाही. विषय त्याग हृदयातून करावा, अंतःकरणातून करावा. विषय हे मुळासेत खदून काढावे, तर तू खरा गोसावी, खरा संत, खरा स्वामी, खरा देव. आणि मग ज्ञानोबा बोलले की बाह्य विषय त्यागाला किंमत नाही, अंतःकरणातून विषय त्याग करा. आणि जर नाही केला तर हेच विषय परत खेचून आणतील संसारात, विषय भोगायला लागतील. त्यातून रागद्वेष, त्यातून पुण्यपाप, आणि पुण्यपाप भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. आणि पुन्हा पुन्हा जन्म धरणे, पुन्हा पुन्हा मरणे म्हणजे संसार बंधन. हा नशिबी संसार ठेवलेलाच आहे. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत एरवी बाह्य तरी विषय नाही, परी मानसी जरी होईल काही, तरी सांध्य तुची पाही हा संसार हो असे. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे. जे कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो. दुरितांचे